चेक कर ना आता. आईला म्हणा जरा चेक कर. हॅलो हॅलो लाईव्ह. हॅलो हॅलो. तू एक पाहत आहे दिसलं नाही. तू अजून नाही पाहिलं वाटतं. हां आलंय. नितीन आलंय. यस. त्या लिंकवर क्लिक कर. स्वतःला पण टॅग करता येते असं मी ऐकलं होतं. हां स्वतःच्या याच्यावर लिंक करता येते का? नाही. हो. नमस्कार. आजच्या किसान पुत्र आंदोलनाच्या या लाईव्ह सेशनमध्ये मी आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. या सेशनमध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पण मी सर्वांचेच आभार मानतो. आणि आपण सर्वांनी माझे विचार शांतपणे ऐकून घ्यावे अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि मला अपेक्षा आहे की माझा आवाज अगदी स्पष्टपणे आपल्याला सर्वप्रथम आजचा माझा विषय आहे शेतकरी विरोधी कायदे आणि भारतीय राज्यघटना. खरं तर कृषीप्रधान देशामध्ये काही कायदे असे आहेत की जे शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे. याची मला कुठलीही कल्पना नव्हती. किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते आणि संस्थापक अमर हबीब, जे माझे गेल्या जवळपास 20 वर्षापासूनचे मित्र आहेत, गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत, फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड या अर्थानं मी नेहमी अमरजींकडे बघत आलो आहे. आणि दिल्लीत पत्रकारिता करताना त्यांचं मार्गदर्शनही मला लाभलेलं आहे. अशा वेळेला जेव्हा शेतकरी आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता तेव्हा अनेकदा आमची या विषयावर चर्चा झाली. अचानक अलीकडच्या काही वर्षांपूर्वी त्यांनी एक महत्त्वाची बाब लक्षात आणून दिली. ती म्हणजे काही कायदे शेतकरी विरोधी आहेत. ते कायदे कुठले हे मी बोलणारच आहे. पण जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं की कायदे शेतकरी विरोधी आहे आणि मला ते पटलं, तेव्हा मी स्वाभाविकपणे तुमच्या मनात जो प्रश्न पडलेला असेल तो मलाही पडला की मग हे शेतकरी विरोधी कायदे रद्द का होत नाही. आणि जर रद्द करायला राजकीय नेते, राजकीय विधानसभा आणि लोकसभेतले सदस्य जर तयार नसतील तर आपण न्यायालयामध्ये या कायद्यांना आव्हान का देत नाही. हा खरं तर माझा बाळबोध प्रश्न होता. तुमच्याही मनात आला असेल, कारण आपण रोज बघतो की कुठला तरी कायदा सरकार करतं, CA NRC करतं, आणखी कुठलेही कायदे करतात आणि त्याच्याविरुद्ध लोक लगेच हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जातात. त्या कायद्याची चिकित्सा होते, कधी कायदा रद्द होतो, काही त्याच्यातल्या तरतुदी रद्द होतात. ही अगदी रुटीन केस आपल्याला जेव्हापासून समज आली तेव्हापासून आपण बघतोय की लोक न्यायालयात जातात, कायदा रद्द होतो किंवा योग्य ठरतो. आधी आता आपण अलीकडच्या काळात महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर मराठा आरक्षणाचा जो निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला त्या निर्णयाला अशाच प्रकारे आव्हान देण्यात आलेलं आहे आणि ती केस आता सर्वोच्च न्यायालयात आहे. अशा पद्धतीने जेव्हा एखादा कायदा होतो, तो सरकारचा निर्णय असतो, धोरणात्मक बाब असते, ती त्याच्याविरुद्ध आव्हान देण्याचं स्वातंत्र्य हे सर्वसामान्य जनतेला किंवा त्या निर्णयामुळे ज्याला फटका बसला अशा प्रभावित व्यक्तीला नक्कीच असतो. मात्र ह्या कायद्यांच्या विरुद्ध आव्हान देण्याचं, न्यायालयात आव्हान देण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नाही.
हे ऐकल्यानंतर मला सर्वप्रथम धक्काच बसला. ही माझ्यासाठी एकदम नवीन गोष्ट होती. आणि मला असं वाटतं, जर कायद्याचे अभ्यासक सोडले, ज्यांनी LLB केला, असे लोक सोडले, किंवा शेतकरी संघटनेत ज्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे, असे सर्वसामान्य पण शेतकऱ्यांचे नेते जर सोडले, तर मला असं वाटतं की 99% लोकांना याची कल्पना नसेल की भारताच्या संविधानामध्ये असे काही कायदे आहेत की ज्याच्या विरुद्ध आपल्याला आव्हान देता येऊ शकत नाही. बाकी सर्व कायद्यांना आव्हान देता येऊ शकतं, सर्व निर्णयांना आव्हान देता येऊ शकतं. मात्र काही कायदे असे आहेत की ज्यांना देशाच्या कुठल्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येऊ शकत नाही. देशातलं कुठलंही न्यायालय अशा आव्हान याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही. हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. त्यामुळे मग आता सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की हे शेतकरी विरोधी कायदे नेमके काय आहेत. मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी कायद्याचा अभ्यासक नाही, पदवीधरही नाही. तुमच्यासारखाच एक सामान्य व्यक्ती आहे जो थोडा बहुत पत्रकारिता करीत असतो. मात्र अमरजीकडनं या विषयावर ऐकल्यानंतर मी थोडा बहुत जिज्ञासेतून काही अभ्यास केला आणि याच्यातून काय मार्ग काढता येईल या दृष्टीनं तो अभ्यास होता की आपण याच्यासाठी ही लढाई पुढे कसं नेऊ शकतो, या किसान पुत्र आंदोलनाचा एक सैनिक या नात्याने, म्हणून तो अभ्यास केला होता. आपण आधी सर्वप्रथम समजून घेऊया नेमके शेतकरी विरोधी कायदे कोणते आहेत. तसे तर अनेक कायदे आहेत की जे शेतकरी विरोधी आहेत, परंतु किसान पुत्र आंदोलनाने सध्या 3 कायद्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. 3 कायदे कुठले? तर पहिला कायदा आहे कमाल जमीन धारणा कायदा. कदाचित हा मराठी शब्द आपल्याला जास्त परिचयाचा नाही. सीलिंग ॲक्ट हा शब्द जनसामान्यामध्ये रूढ झालेला शब्द आहे. ग्रामीण भागामध्ये लँड सीलिंग ॲक्ट किंवा सीलिंग ॲक्ट या नावाने ओळखला जातो. शहरी भागामध्ये अर्बन सीलिंग ॲक्ट अशा अर्थानं शहरी भागात पण तो कायदा आहे. तर अशा स्वरूपाने तो अर्बन लँड सीलिंग ॲक्ट तर तो संपुष्टात आला आहे अर्बनच्या बाबतीत, पण ग्रामीण भागातला कायदा मात्र अद्यापही कायम आहे. हा नेमका अर्बन सीलिंग ॲक्ट काय आहे? अर्बन सीलिंग ॲक्टनुसार एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडची जमीन तुम्ही आपल्या ताब्यामध्ये ठेवू शकत नाही. हे स्वातंत्र्य आंदोलनानंतर जेव्हा संविधान बनत होतं त्या काळामध्ये विविध राज्यातल्या सरकारांनी घेतलेले हे निर्णय आहेत. आणि अतिरिक्त जमीन जी आहे ती काढून घ्यायची, ते मी पुढच्या पहिल्या घटना दुरुस्तीवर बोलणार आहे तेव्हा मी त्याच्या सखोल विश्लेषण करेन. तर महाराष्ट्राच्या संदर्भात जर बोलायला गेलं आपण, तर महाराष्ट्रामध्ये 54 एकर कोरडवाहू जमीन किंवा 18 एकर बागायती जमीन, ज्याला आपण सिंचित जमीन म्हणतो, याच्यावर जर जमीन आपल्याकडे असेल तर ती जमीन आपल्याकडे ठेवता येत नाही. ती जमीन सरकार स्वतःकडे घेते आणि ती भूमिहीनांमध्ये वाटण्यासाठी ती घेते. त्यातली किती जमीन वाटते नाही वाटत या नंतरच्या वादात आपण नंतर जाऊ. परंतु या हेतूने हा कमाल भूमिधारणा कायदा, सीलिंग कायदा आणण्यात आला आणि जो शेतकरी एकेकाळी समृद्ध होता तो या कायद्याने देशोधडीला लागलेला आपण बघतो. जर आपण असं बघायला गेलं तर किती जमीन जर घेतल्या गेली असं आपण बघितलं देशभरात, तर ती आकडेवारी फार गंभीर आहे. जवळपास 70 लाख एकर जमीन देशातल्या शेतकऱ्यांची अतिरिक्त ठरवण्यात आली आणि ती जमीन घेण्यात आली. या जमिनीचं बाजारमूल्य तर आज कितीतरी 1000 कोटीचं होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही जमीन 1 रुपयाही मोबदला न देता घेण्यात आली. म्हणजे आज तुमची जर जमीन घ्यायची असेल, 1 एकर जमीन जरी असेल, आता नाशिक मुंबई आणि नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग चालू आहे, काही काही ठिकाणी एकराला 1 कोटीसुद्धा भाव मिळालेला आहे. मात्र त्या काळामध्ये शेकडो एकर जमिनी लोकांच्या काढून घेण्यात आल्या आणि त्यांना 1 रुपया पण मानधन देण्यात आला नाही. अशा स्वरूपाने हा कायदा आहे. या कायद्यानुसार तर किसान पुत्र आंदोलनाची ही भूमिका आहे की जर अंबानीला कितीही कारखाने टाकण्याची परवानगी आहे, हॉटेल व्यावसायिकाला किती हॉटेल टाकण्याची परवानगी आहे, वकिलाला कितीही केस घेण्याची परवानगी आहे, किंवा जगातल्या सगळ्या व्यावसायिकांना, भारतातल्या सर्व व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची परवानगी आहे. तो कितीही केस घेऊ शकतो, किती जमिनी घेऊ शकतो, किती खटले लढवू शकतो, कितीही घरं घेऊ शकतो. म्हणजे अनेक शहरामध्ये लोक आहे की ज्यांचे 5-5, 10-10 फ्लॅट आहेत. इन्व्हेस्टर म्हणतात त्याला आजच्या आधुनिक भाषेमध्ये. तर असे इन्व्हेस्टर राहून माणसं फ्लॅट घेऊ शकतात, त्याला बंदी नाही. कितीही गाड्या घोड्या घेऊ शकतात. मात्र
शेतकऱ्यावर मात्र बंधन आहे की तुम्ही अमुक, जसं मी महाराष्ट्राचं सांगितलं की 54 एकरच्या वर कोरडवाहू आणि 18 एकरच्या वर बागायती जमीन तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकत नाही. या कायद्यामुळे महाराष्ट्रात, या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात 1972च्या दुष्काळानंतर सुरू झाली. तर त्यानंतर महाराष्ट्रातल्या हजारो लोकांच्या जमिनी काढून घेण्यात आल्या आणि एकेकाळी, म्हणजे आज हा तिसरी पिढी आहे ज्यांच्या जमिनी काढून घेण्यात आल्या असं आपल्याला म्हणता येईल. तर ज्यांच्याकडे आधी 100 एकर जमीन होत्या, आज त्यांचे नातू 5 एकराच्या खाली जमिनीवर आज आलेले आहे. आणि आज शेतकरी आत्महत्येचा जो गंभीर प्रश्न बघायला मिळतो तो हा असा अल्प आणि अत्यल्प जो शेतकरी आहे, शेती असलेला शेतकरी, त्याच्यामध्ये हा प्रश्न सर्वात गंभीर आहे. कारण एकेकाळी श्रीमंत किंवा एकेकाळी शेतीने समृद्ध असलेल्या, शेकडो एकर शेती असलेल्या या शेतकऱ्याची आज जी तिसरी चौथी पिढी आहे ती 1 ते 2-4 एकरावर येऊन पोहोचलेली आहे. आज अशी परिस्थिती नेमकी निर्माण झाली आहे ती या कमाल जमीन धारणा कायद्यामुळे निर्माण झालेली आहे, शेतकरी जमीन धारणा कायदा. आणि आज आत्महत्या वाढण्याचं जे प्रमुख कारण आहे त्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाचं कारण ही शेत जमीन कायदा आहे. म्हणून हा शेतकरी विरोधी कायदा आहे. आणि याच्यात महत्त्वाचं म्हणजे आज जर मी 54 एकर शेतीचा मालक असं समजा माझं कुटुंब, आणि आम्ही खूप प्रचंड मेहनत केली, राबलो आणि या शेतीला बागायतीमध्ये आम्ही रूपांतरित केलं, तर मग मात्र, आणि सगळीकडे सिंचन आणलं आम्ही, तर मात्र मग जी आमच्याकडची अतिरिक्त 36 एकरची जमीन आहे ती आम्हाला सरकारला द्यावी लागेल काय? कारण सरकार काय म्हणतं की कोरडवाहू एक जमीन 54 एकर आणि सिंचित जमीन 18 एकर. हा एक नवीन प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. म्हणजे जर तुम्ही शेतात राबलात तर ती शेत जमीन पुन्हा सरकारकडे जाईल अशी आज भीती निर्माण झालेली आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा कायदा आवश्यक वस्तूंचा कायदा. आपण त्याला एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955 या नावाने हा कायदा ओळखला जातो. मराठी भाषेत ढोबळमानाने या कायद्याला जीवनावश्यक वस्तूचा कायदा असं म्हटलं जातं. हा जीवनावश्यक वस्तूचा कायदा, हा कायदा काय आहे नेमका? हा कायदा कोणत्याही वस्तूचं उत्पादन थांबवणे, सुरू ठेवणे, त्या उत्पादनावर मर्यादा घालणे, त्या उत्पादनाच्या आयात निर्यातीवर मर्यादा घालणे, त्या उत्पादनाचे दर ठरवणे, त्या उत्पादनाला विक्रीला मनाई करणे, त्याच्या साठवणुकीला मनाई करणे, अशा स्वरूपाचे अनेक निर्बंध, मी तर निर्बंध म्हणणार नाही, याला अनिर्बंधच म्हटलं पाहिजे, असे अनिर्बंध अधिकार सरकारला देतं. हा कायदा इंग्रजांच्या काळात होता, तो नंतरच्या नेहरूंच्या सरकारने सुद्धा तो कायम ठेवला आणि त्याला अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर केले 1955 साली. आणि तेव्हापासून जीवनावश्यक वस्तू म्हणजे नेमकी काय याची व्याख्या कुठेही या कायद्यामध्ये नाही. एसेन्शियल कमोडिटी असं म्हटलंय. मग एसेन्शियल कमोडिटी काही असू शकतं. म्हणजे एखाद्या वेळेला ते स्कूटरचे सुटे भाग असू शकतात, साखर असू शकते, गूळ असू शकते, कांदा असू शकते, स्क्रू असू शकतो, काही असू शकतो. ते सरकार त्या वेळेला ठरवेल. अगदी तूर डाळ सुद्धा असू शकते, ते आपण बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे सरकार वेळोवेळी या जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये कधी कापसाचा, कधी कांद्याचा, कधी डाळीचा किंवा वेगवेगळ्या वस्तूंचा समावेश करते. आणि मग कधी त्याच्या आयातीवर, कधी निर्यातीवर, म्हणजे कापसाला भाव मिळायला लागला आणि कापूस निर्यात करायला लागले शेतकरी, समजा चांगला भाव मिळतोय म्हणून, आणि देशात कापसाची टंचाई निर्माण झाली, तर सरकार विदेशात जो भाव मिळतो तो भाव देऊन विकत घेत नाही. खरं तर तुम्ही जर मार्केट इकॉनॉमी म्हणताय तर जो भाव विदेशात मिळतोय तो भाव देऊन तुम्ही शेतकऱ्यांचा माल विकत घ्या, आमची काय हरकत नाही. पण सरकार काय करतं, जीवनावश्यक वस्तूमध्ये त्या वस्तूचा समावेश करतो आणि वस्तूच्या निर्यातीला मनाई करतो. मग विदेशात जास्त भाव मिळत असताना जर निर्यातीवर मनाई झाली की ऑटोमॅटिकली तुम्हाला नाईलाजाने ती वस्तू देशातच विकावं लागेल आणि मग व्यापारी आणि सरकार भाव पाडून तुमच्याकडनं ती वस्तू जबरदस्तीने घेतात. हा झाला जीवनावश्यक. या कायद्याने या देशामध्ये एक प्रकारचं नवीन भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारा हा कायदा आहे. याच्यातनं APMC सारख्या संस्था निर्माण झाला, परमिट राज निर्माण झालं. कारण एखाद्या वस्तूच्या उत्पादनावर निर्बंध लादायचे, सिमेंटच्या उत्पादनावर एकेकाळी निर्बंध होते, मग ते कोणाला किती विकायचे याचे पण निर्बंध होते. हे त्या एसेन्शियल कमोडिटीतूनच होते. मग त्याच्यातनं घोटाळा निर्माण झाला. अंतुलेसारख्या माणसाला नंतर राजीनामा द्यावा लागला. परमिट राज सिस्टम आली, APMC आली, किंवा तुम्ही APMC मध्ये जाऊनच विकलं पाहिजे, तुम्ही शेतकरी म्हणून बाहेर विकू शकणार नाही. झोनबंदी आली, राज्यबंदी आली, कापूस एकाधिकार सारख्या योजना आल्या. अशा सगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांचं चौफेर शोषण केलं आणि भ्रष्टाचाराला
त्याला म्हणतो आपण एक प्रकारे परमिट राजला, लायसन्स राजला प्रोत्साहन दिलं आणि प्रचंड भ्रष्टाचार या देशाच्या लोकशाहीमध्ये वाढला आणि नवे नेते आले जे या भ्रष्टाचारातून जन्माला आले. मग त्यांनी आपल्या कर्तृत्वाने या भ्रष्टाचाराला आणखी 5 ते 10 पट कसं वाढवता येईल अशा प्रकारे त्यांनी भर घालली. त्यामुळे हा जो जीवनावश्यक वस्तू कायदा आहे हा या देशातल्या भ्रष्टाचाराची जननी आहे असं किसान पुत्र आंदोलनाचं ठाम मत आहे. तिसरा कायदा तो म्हणजे भूमी अधिग्रहण कायदा. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सरकारला उद्या वाटलं की तुम्ही ज्या भागात राहताय किंवा तुमची जी शेत जमीन आहे ती धरणासाठी, रस्त्यासाठी, आणखी MIDC साठी किंवा सरकारला वाटेल त्या सार्वजनिक हिताच्या प्रकल्पासाठी आवश्यक आहे, तर ती तुमची इच्छा नसतानाही सरकार ठरवेल त्या भावाने, तुम्ही ठरवाल त्या भावानं नाही. एक साधारणतः वस्तू विकण्याचं हे तत्व आहे की जो वस्तू विकणार आहे त्याला भाव ठरवण्याचा अधिकार असतो. मात्र या केसमध्ये ना भाव ठरवण्याचा अधिकार आहे आणि जमीन द्यायची की नाही याचा पण अधिकार शेतकऱ्यांना नाही. तो अधिकार सुद्धा सरकारने स्वतःकडे ठेवलेला आहे. अगदी खाजगी कंपन्यांना सुद्धा जेव्हा SEZच्या नावाखाली या जमिनी देण्यात आल्या तेव्हा खरं तर त्या कंपन्यांनी शेतकऱ्यांशी वाटाघाटी करून मार्केट रेटवर त्या जमिनी विकत घ्यायला पाहिजे. शेतकऱ्यांना ज्या कंपनी स्थापन होणार आहेत त्याच्यात काही मालकी हक्क द्यायला पाहिजे, त्यांच्या भविष्याची काही सोय करायला पाहिजे. अशा अनेक गोष्टी करता आल्या असत्या. मात्र भूमी अधिग्रहण कायद्याने सरकारला तुमच्या जमिनी ताब्यात घेण्याची इतके अनिर्बंध अधिकार दिलेले आहे की खरं सांगायचं झालं तर जमिनीचे खऱ्या अर्थानं मालक हे सरकारच आहे आणि तुम्ही फक्त त्या जमिनीचे वाहक आहात. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की जमिनीची खरी मालकी ही सरकारकडेच आहे, तुम्ही फक्त नामदारी त्याचे कागदोपत्री मालक आहात. सरकार ते कागदपत्रातली मालकी कधीही तुमची काढून स्वतःच्या नावावर करू शकतो. ही सगळ्यात गंभीर गोष्ट आहे. तर किसान पुत्र आंदोलनाने या 3 कायद्यांवर लक्ष केंद्रित केलं आणि असं ठरवलं की या कायद्यांच्या विरुद्ध जनजागृती करायची आणि हे कायदे रद्द करून घ्यायचे. मात्र जेव्हा प्रत्यक्ष अभ्यास करण्यात आला तेव्हा असं लक्षात आलं की कायदे रद्द करणं शक्य नाही. कारण का? कारण हे कायदे भारतीय संविधानाच्या 9व्या परिशिष्टामध्ये टाकण्यात आलेलं आहे. आता हे 9वं परिशिष्ट काय प्रकरण आहे? हे फार मजेशीर प्रकरण आहे मित्रांनो. हे प्रकरण असं आहे की या 9व्या परिशिष्टामध्ये सध्याच्या घडीला 284 कायदे आहेत. या 284 कायद्याच्या विरुद्ध भले तुम्हाला हे कायदे तुमच्यावर अन्याय करणारे वाटत असतील, तुमचे मूलभूत अधिकार स्वातंत्र्य नाकारणारे वाटत असतील, या कायद्यामुळे भलेही तुमचं आयुष्य देशोधडीला लागत असेल आणि न्यायालयांनाही, न्यायाधीशांना, विचारवंतांनाही तुमचं म्हणणं पटत असेल की हे कायदे चुकीचे आहे, तरीसुद्धा या कायद्याच्या विरुद्ध तुम्ही भारतातल्या कुठल्याही न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात दाद मागू शकत नाही. हा इतका भयानक तरतूद या 9व्या परिशिष्टाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आता हे 9वं परिशिष्ट आलं कधी घटनेमध्ये? कारण भारताची राज्यघटना तयार करण्यात आली तेव्हा फक्त 8च परिशिष्ट होते. मग हे 9वं परिशिष्ट घुसळलं कसं? त्याची एक कथा आहे, आपण त्याच्याकडे जाऊया. हे 9वं परिशिष्ट भारताच्या राज्यघटनेत पहिली घटना दुरुस्ती करून घुसळण्यात आलेलं आहे. त्याच्या मागची पार्श्वभूमी आपल्याला समजून घेतली पाहिजे. 1930-35च्या दरम्यान जेव्हा जवळपास पूर्ण देशावर काँग्रेसच्या नेतृत्वाचा वरचष्मा होता आणि स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व गांधी आणि गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेस करत होती, तेव्हा अनेक ध्येय धोरणं, आर्थिक सुधारणा, कृषीविषयक सुधारणा याचे कार्यक्रम काँग्रेसने जनतेच्या समोर ठेवले होते. त्यानुसार 1935च्या किसान काँग्रेसमध्ये किंवा किसान परिषदेमध्ये त्या काँग्रेसचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल यांनी जाहीर केलं होतं की जर काँग्रेस सत्तेत आली तर ती भारतातली जमीनदारी सिस्टम संपवून टाकेल. सरकार आणि जमीन वाहणारे लोक यांच्यामध्ये कुणी मध्यस्थ नको, अशी सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका होती. काँग्रेसच्या नेतृत्वात 1938 साली नॅशनल प्लॅनिंग कमिटी स्थापन करण्यात आली होती. त्या कमिटीचं नेतृत्व जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होतं. नेहरूंनी सुद्धा असे समाजवादी धोरणं आणि सामाजिक सुधारणा शेतीच्या संदर्भातल्या त्या जाहीर केल्या होत्या. त्याच्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या सुधारणा होत्या त्या म्हणजे जमीनदारी संपवणं, जे जमिनी वाहत आहेत त्यांना जमिनीचे मालक करणं आणि जे भूमिहीन आहेत त्यांना जमीनदारांकडनं जास्तीच्या ज्या जमिनी त्यांच्याकडे आहेत त्या काढून घेऊन
त्या जमिनी भूमिहीनांमध्ये वाटणं, जेणेकरून उत्पन्नाचं साधन जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचेल, हा त्याचा हेतू होता. कारण त्या काळात बहुसंख्य लोक हे भूमिहीन होते, उत्पादनाची साधनं त्यांच्याकडे नव्हती. भारत स्वतंत्र होईल तेव्हा औद्योगिकरण झालेलं नसेल, त्यामुळे उत्पादनाची साधनं आणि त्या साधनावरची मालकी जोपर्यंत आपण त्यांच्या हातात देणार नाही तोपर्यंत देशामध्ये क्रांतिकारी बदल घडू शकणार नाही, देशाचा विकास घडू शकणार नाही, हे स्वातंत्र्याच्या आंदोलनात असलेल्या सर्व राजकीय पक्षांना वाटत होतं. ही केवळ काँग्रेसची भूमिका होती अशी नाही, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, समाजवादी चळवळीतले सगळे लोक असतील, डाव्या पक्षांचे लोक असतील, भूमी सुधारणा हा सर्वांच्या प्राधान्याचा विषय होता आणि जमीनदारी निर्मूलन हा सुद्धा सर्वांच्या प्राधान्याचा विषय होता. त्यानुसार जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ अखेरच्या टप्प्यात आली तेव्हा विविध राज्यांमध्ये काँग्रेसची सरकार आली होती. स्वातंत्र्याच्या दरम्यान 1947च्या नंतर विविध राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले होते आणि भारताची राज्यघटना बनवण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू होती. त्या काळामध्ये विविध राज्यांनी विविध प्रकारचे कायदे केले होते. पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी आपल्या राज्यामध्ये जमीनदारी संपवण्यासाठीचे कायदे केले होते. बिहारमध्ये कायदे करण्यात आले बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी. अशा विविध राज्यांमध्ये, महाराष्ट्रामध्ये करण्यात आले. जमीनदारी आणि विविध प्रकारचे जे शोषण करणारे कायदे होते जमिनीच्या आधारातून, त्या सगळ्या गोष्टी बंद करण्यासाठी काँग्रेसच्या त्या राज्य सरकारांनी कायदे केले होते. आणि त्या काळामध्ये संविधान बनत होतं. भविष्यामध्ये जमीन हा एक महत्त्वाचा प्रश्न ठरणारा याची कल्पना संविधान करताना आली होती. त्यामुळे भविष्यात जमीन काढून घ्यायची असेल लोकांकडनं तर ती कशी काढून घ्यावे याच्यावर जवळपास 2 वर्ष कात्याकूट चालला. आणि जर ड्यू प्रोसेस हा शब्द असावा की नसावा याच्यावर कात्याकूट झाला आणि त्याच्यावर शेवटी समजा आपण जमीन काढून घेऊ आणि त्याच्यावर कोर्ट खटले होतील, आपल्याला काही करता येणार नाही, अशी जेव्हा काँग्रेसच्या सल्लागार समितीमध्ये चर्चा झाली तेव्हा त्या सल्लागार समितीचे बाबासाहेब आंबेडकर पण सदस्य होते. आपल्याला मी मागच्या एका व्याख्यानात सांगितलंच आहे की बाबासाहेब आंबेडकर हे नंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने घटना समितीवर गेले होते. तर तेव्हा त्यांनी एक मार्ग सुचवला की आपण जमिनीविषयक जे कायदे आहे ते आपण न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर ठेवू शकतो, हा एक सल्ला त्यांनी सुचवला होता. परंतु तेव्हा त्या सल्ल्याची अंमलबजावणी झाली नाही आणि त्यांना असं वाटलं की आपण इतके क्रांतिकारी आणि समाज सुधारणाचे कायदे करतो की आपल्याला सगळे लोक पाठिंबा देतील आणि खास करून जमीनदारांच्या विरुद्ध आपण लढतो. परंतु जेव्हा प्रत्यक्ष कायदे बनले तेव्हा हे जमीनदार न्यायालयात गेले. 1950 साली भारताची राज्यघटना लागू झाली. मग या कायद्याला त्यांनी आणि त्या भारताच्या राज्यघटनेने मूलभूत अधिकार दिले, त्याच्यामध्ये कायद्यासमोर समानतेचा अधिकार दिला आणि संपत्ती धारण करण्याचा मूलभूत अधिकार दिला. त्याच्यामुळे माझ्याकडे असलेली संपत्ती हा माझा धारण करण्याचा मूलभूत अधिकार आहे. या आधारावर देशातले अनेक जमीनदार, विविध भागातले राजे ज्यांच्याकडे हजारो एकरच्या जमिनी होत्या ते न्यायालयामध्ये गेले आणि त्यांनी या सगळ्या निर्णयांना आव्हान दिलं. अलाहाबाद हायकोर्टाने या निर्णयांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आणि अनेक निर्देश दिले. बिहार सरकारने तर असे कायदे रद्द करून टाकले. विविध राज्यातल्या हायकोर्टांनी अशा प्रकारचे कायदे रद्द केले. हा एक फार मोठा हादरा जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस यांना बसला होता की जो एक समाजवादी आणि भूमी सुधारणेचा कार्यक्रम आपण घेऊन चाललो आहोत, भारताच्या विकासाचा जो शब्द आपण या देशातल्या जनतेला दिला होता स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये, तो शब्द आपण या कायद्यातल्या तरतुदीमुळे आपण पूर्ण करू शकत नाही. ही खंत, वेदना जवाहरलाल नेहरू हे बोलून दाखवायला लागले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना तसे पत्र लिहिले की आपल्याला सामाजिक सुधारणेच्या आड भारताचं संविधान सुद्धा येऊ नये अशी माझी इच्छा आहे. अशा प्रकारे त्यांनी हे केलं. दरम्यान आपल्याला कल्पना आहे की संविधान बनत असताना देशातल्या जो मागासवर्ग होता SC आणि ST यांना सुद्धा आरक्षण देण्यात आलं होतं आणि ती एक मोठी लढाई होती बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात लढलेली. तर SC आणि ST यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आलं होतं, शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण देण्यात आलं होतं. त्याच्यामुळे त्याला अनुसरून एक आरक्षणाचा कायदा मद्रास सरकारने, त्या काळात मद्रास नाव होतं, तामिळनाडू राज्य नव्हतं आणि चेन्नई पण नाव नव्हतं, तर त्यावेळेच्या मद्रास राज्य सरकारने एक आरक्षणाचा कायदा केला होता आणि त्या कायद्यानुसार दलित आणि आदिवासींना राज्यातल्या शिक्षणामध्ये आरक्षण दिलं होतं. या कायद्याला चंपकम दोराई राजन या मद्रासमधील एका महिलेने, ती ब्राह्मण समाजातली महिला होती आणि तिला या आरक्षणाच्या तरतुदीमुळे
प्रवेश मिळाला नव्हता, म्हणून ती उच्च न्यायालयात गेली. आणि तिने एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला होता की सर्वोच्च न्यायालयाने भारताच्या संविधानाने राईट इक्वेलिटी बिफोर लॉ असं म्हटलेलं आहे. म्हणजे कायद्यासमोर सर्व लोक समान असतील. तर या तत्वाला छेद गेलेला आहे आरक्षणाच्या नुसार. कारण या आरक्षणाच्या कायद्याने काही लोकांना विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे, त्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि हे समानतेचं तत्व मोडीत काढलेलं आहे. मद्रास उच्च न्यायालयाने हा आर्ग्युमेंट मान्य केला की आरक्षणामुळे समानतेच्या तत्वाला बाधा येते आणि आरक्षणाचा जो निर्णय होता मद्रास सरकारचा तो रद्द ठरवला. त्याच्या विरुद्ध मद्रास सरकार सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. सुप्रीम कोर्टानेही मद्रास हायकोर्टाचा निर्णय योग्य ठरवत आरक्षणाचा निर्णय रद्द केला. अशा अनेक गोष्टी होत्या की जे एक आदर्शवाद म्हणून काँग्रेस घेऊन आली होती, नेहरू घेऊन आले होते किंवा आरक्षणाच्या लढाईतून बाबासाहेब आंबेडकर घेऊन आले होते. त्याला वारंवार विविध न्यायालयातून आव्हानं मिळायला लागले होते. नुसतं आव्हान मिळायला लागलं नव्हतं असं नाही, तर संविधानाचाच आधार घेत ह्या सगळ्या कार्यक्रमांना, या निर्णयांना उच्च न्यायालयाने रद्द करणं सुरू केलं होतं. त्याच्यामुळे राज्यकर्ते, खास करून नेहरू आणि त्यांच्या काँग्रेसचे नेते अत्यंत अस्वस्थ होते. आता काय करावं हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. त्यामुळे अखेर नेहरूंनी असं ठरवलं की आपण घटनादुरुस्ती करून काही महत्त्वाचे कायदे हे न्यायालयीन कक्षेच्या बाहेर ठेवले पाहिजे. त्यावेळी आर्ग्युमेंट असं त्यांनी दिलं होतं की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, दिशानिर्देशक जे तत्व आहे त्यांची अंमलबजावणी करताना फंडामेंटल राईट्स म्हणजे राईट टू प्रॉपर्टी, इक्वेलिटी बिफोर लॉ, हे जे सगळे फंडामेंटल राईट्स आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, हे सगळे फंडामेंटल राईट जे आहे ते या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या अंमलबजावणी करताना आड येऊ नये. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल अधिक महत्त्वाचे आहे फंडामेंटल राईटपेक्षा, कारण राज्याचा विकास कसा व्हावा याच्यातून त्याची दिशानिर्देशक तत्व आहे. ही भूमिका मांडत नेहरूंनी पहिली घटनादुरुस्ती करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी ते विधेयकसुद्धा भारताच्या त्यावेळेच्या, कारण संविधान सभा तर संपली होती आणि अंतरिम लोकसभा किंवा अंतरिम संसद तेव्हा अस्तित्वात होती, आपल्याला कल्पना आहे. तो एक नेहरूंनी काय म्हटलं हे विधेयक मांडताना पहिलं घटनादुरुस्ती, महत्त्वाचे शब्द आहे ते आपल्याला सांगू इच्छितो. कोटेशन: समहाऊ वी हॅव फाउंड दॅट दिस मॅग्निफिशंट कॉन्स्टिट्यूशन दॅट वी हॅड फ्रेम्ड वॉज लॅटर किडनॅप्ड अँड परलॉइंड बाय लॉयर्स. म्हणजे जे एक अतिभव्य संविधान आम्ही उभारलं होतं या देशासाठी, ते वकिलांनी त्याचं अपहरण केलं आहे आणि त्याची चोरी केली आहे, म्हणजे त्याचा आत्माच एक प्रकारे चोरला आहे. अशा प्रकारचा आरोप ही पहिली घटनादुरुस्ती मांडताना, खास करून याच्यासाठी, या पहिल्या घटनादुरुस्तीसाठी एक सिलेक्ट समिती तयार करण्यात आली होती. त्या सिलेक्ट समितीसमोर 16 मे 1951 रोजी नेहरूजींनी ही घटनादुरुस्ती विचारार्थ ठेवली होती. या सिलेक्ट समितीमध्ये फार मोठमोठे नेते होते. त्याच्यामध्ये स्वतः बाबासाहेब आंबेडकर होते, त्याच्यानंतर अनेक मोठे नेते होते. के.टी. शहा होते, डॉक्टर आंबेडकर, व्ही.एस. सरवटे, मोहनलाल गौतम, देवकांत बरुआ, राजबहादूर, सत्यनारायण सिन्हा, सरदार हुकुम सिंग, हृदयनाथ कुंजरू आणि श्यामाप्रसाद मुखर्जी, नझीरुद्दीन अहमद, असे अनेक लोक त्या सिलेक्ट कमिटीवर होते की ज्यांच्यासमोर हा विषय चर्चेला गेला. आणि नंतर हा विषय संसदेमध्ये सुद्धा चर्चेला आला. संसदेमध्ये चर्चेला आल्यानंतर याच्यावर प्रचंड हे झाला, चर्चा झाली, वादविवाद झाला. पण काँग्रेसने एक शब्द दिला होता जनतेला आणि विरोध करणाऱ्यांनी एक आक्षेप असा घेतला, तर तो महत्त्वाचा होता की आता जे निकाल दिलेले आहे, ज्याच्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात, ते हायकोर्टाने दिलेले आहेत, सुप्रीम कोर्टाने दिलेले नाही. तर आपण सुप्रीम कोर्टाच्या निकाल येण्याची वाट बघूया आणि त्यानंतर आपण जर निकाल आपल्या विरुद्ध आले तर मात्र आपण घटनादुरुस्ती करूया. म्हणजे अतिरिक्त जमीन काढून घेण्याला कोणाचा विरोध नव्हता, ते काढून घ्यायचं म्हणूनच कायदे पारित करण्यात आले होते. फक्त ह्या प्रोसिजरल विरोध होता की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधी करावं की नाही करावं. पण तो तर्क आणि विरोध करणाऱ्यांमध्ये स्वतः श्यामाप्रसाद मुखर्जी आघाडीवर होते. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि नेहरू यांच्यामध्ये या सगळ्या याच्यावरून प्रचंड वाद झाल्याचं आपण बघतो. अगदी श्यामाप्रसाद मुखर्जींनी नेहरूंना खोटारडा म्हटलं, डिक्टेटर म्हटलं, अशा स्वरूपाचे आरोप सगळे करण्यात आले होते. तर इमाम हुसेन, श्यामाप्रसाद मुखर्जी, हृदयनाथ कुंजरू
एच.व्ही. कामत, हरिविष्णू कामत, त्याच्यानंतर के.टी. शहा आणि आचार्य जे.बी. कृपलानी या मान्यवरांनी या घटना दुरुस्तीला, पहिल्याच घटना दुरुस्तीला कडाडून विरोध केला होता. त्या उलट घटना समितीच्या किंवा त्या अंतरिम संसदेचे सदस्य असलेले रंगा, रेणुका रे, कला व्यंकटराव, एम.पी. मिश्रा, रेव्हरंड डिसूजा, देशमुख, फ्रँक अँथनी, एस.एल. सक्सेना, हुसेन आणि दुर्गाबाई या सर्वांनी मात्र या घटना दुरुस्तीचे समर्थन केले होते. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या घटना दुरुस्तीच्या बाजूनं आपलं मत नोंदवलं होतं. त्यांनी, कारण आपल्याला मी आधीच सांगितलं की जेव्हा घटना बनत होती तेव्हा सर्वात आधी बाबासाहेबांनीच हा उपाय सुचवला होता की जमिनी काढून घेण्याचे कायदे जर अडचणीत येणार असतील, न्यायालयाच्या कक्षेमध्ये येत असल्याने, तर आपण हे कायदे न्यायालयीन कक्षेच्या बाहेर ठेवू शकतो. हे या संदर्भात नेमण्यात संविधान समितीने जी सल्लागार समिती नेमली होती, त्या सल्लागार समितीचे सदस्य या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही सूचना केली होती. याला एक आणखी अनुषंगाने महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही कायदे हे न्यायालयाच्या रिव्ह्यूच्या कक्षेमध्ये ठेवायचं की नाही याच्यावर घटना समिती बनत असताना प्रचंड चर्चा झाली होती. खास करून हा ड्यू प्रोसेस शब्द आहे त्याच्यावर प्रचंड चिंता झाली होती, चर्चा झाली होती. आणि आपल्याला कल्पना असेल की घटना समितीचे सल्लागार होते B.N. राव, बेनेगल नरसिंग राव. हे फार मोठे विद्वान व्यक्ती होते. त्यांनी अनेक देशाच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय राज्यघटनेचा पहिला कच्चा मसुदा तयार केला, जो मसुदा विचारात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वातील मसुदा समितीने त्याच्यावर अंतिम आराखडा किंवा अंतिम कच्चा मसुदा ज्याला म्हणता येईल तो तयार केला. तर या राव हे वेळोवेळी घटना समितीला आपला सल्ला देत होते. तर यांनी सुद्धा अमेरिकेतलं उदाहरण दिलं की अमेरिकेमध्ये ड्यू प्रोसेस हा शब्द टाकल्यामुळे किती खटलेबाजी वाढली आहे आणि न्यायालयाचा हस्तक्षेप किती वाढलेला आहे हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्यांनी सांगितले की काही कायदे हे तुम्ही न्यायालयीन पुनरीक्षणाच्या किंवा रिव्ह्यूच्या बाहेर ठेवा. त्याचं कारण मी त्यांचं कोटेशन आधी वाचतो आणि मग त्याचा मराठी अर्थ सांगतो. B.N. राव असे म्हणाले, द कोर्ट्स मॅन्ड बाय अन इरिमूव्हेबल ज्युडिशरी, म्हणजे ज्यांना हटवता येऊ शकत नाही अशा ज्या न्यायालयात काम करतात, नॉट सो सेन्सिटिव्ह टू द पब्लिक नीड्स इन द सोशल और इकॉनॉमिक स्पियर ॲज रिप्रेझेंटेटिव्स ऑफ ए पिरियडिकली इलेक्टेड लेजिस्लेचर विल इन इफेक्ट हॅव अ व्हेटो ऑन लेजिस्लेशन एक्झरसायझेबल ॲट एनी टाईम अँड ॲट द इन्स्टन्स ऑफ एनी लिटिगंट. मराठी त्याचा अर्थ आपण ढोबळ मारणं असं करता येईल की न्यायालयामध्ये जे न्यायाधीश काम करतात त्यांना सहजासहजी हटवणं अतिशय कठीण आहे. आणि ज्या समाजाच्या सतत बदलणाऱ्या सामाजिक आर्थिक गरजा आहे, त्या गरजांची जाणीव, तीव्रतेची जाणीव जितकी नियमितपणे लोकांमधून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना असते, तेवढी न्यायालयाच्या आजच्या भाषेत बोलायचं झालं तर AC चेंबरमध्ये बसणाऱ्या न्यायाधीशांना असू शकत नाही. त्यामुळे हे न्यायाधीश वेळोवेळी जनतेच्या विकासाचे जे कार्यक्रम असतील, ज्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, अशा स्वरूपांच्या कार्यक्रमांना कधीही कुणीही पिटिशन टाकलं तर त्याला स्थगिती देऊ शकतात आणि त्याच्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे न्यायालयांना असे विशेषाधिकार देऊ नका की न्यायालयाच्या संसदेने पारित केलेल्या कायद्याचे अशा प्रकारे पुनरीक्षण करण्याचे अधिकार, रिव्ह्यू करण्याचे अधिकार न्यायालयाला देऊ नका. ही ज्या माणसाने या देशाच्या राज्यघटनेचा पहिला कच्चा मसुदा तयार केला, भारताचा जो अधिकृत घटनात्मक सल्लागार होता, त्या B.N. राव या माणसाने सुद्धा दिला होता. त्यामुळे एकेकाळी आपण जर त्या स्वातंत्र्याच्या काळात जर बघायला गेलं तर संसद ही सर्वोच्च असली पाहिजे. न्यायालयाने फार त्यात हस्तक्षेप करू नये आणि शेत जमिनी किंवा एकूणच जमिनीच्या बद्दल भूमिहीनांना जमीन वाटण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. ज्यांच्याकडे खूप जमिनी आहेत त्या काढून घेतल्या पाहिजे. याबद्दल त्याच्यानंतर पुढचे 40-50 वर्ष एक वाक्यता होती असं दिसतंय. या सगळ्याच्या परिणामातून असं झालं की हे जे घटना दुरुस्ती विधेयक होतं ते पारित झालं आणि आपल्याला कल्पना आहे की फार मोठ्या मताने, म्हणजे 288 विरुद्ध 20 मतांनी, म्हणजे 288 मतं जे आहे ते याच्या बाजूने पडले होते. या विधेयकाच्या बाजूने बोलताना बाबासाहेब आंबेडकर यांनी पण आपली भूमिका मांडली होती.
ती माझी सांगायची राहून गेली, ते मी आपल्याला सांगतो. पहिल्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाजूने बोलताना बाबासाहेब म्हणाले, इट वॉज अन अनयुजुअल प्रोसिजर, बट लुक ॲट द from the point of view of principles of compensation, nor the principle of discrimination should stand in the way of validity of it. Therefore, sentimentally there might be objection, but from the practical point of view there should not be any objection to declare such laws as valid. म्हणजे भावनात्मक दृष्ट्या यात तुम्हाला ऑब्जेक्शन वाटू शकतो, आक्षेप वाटू शकतात, पण प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार करायला गेला तर या घटना दुरुस्तीमध्ये काहीही चुकीचं नाही, असं बाबासाहेब आंबेडकरांनी वक्तव्य केलं होतं आणि या घटनादुरुस्तीच्या बाजूने आपलं मत मांडलं होतं. अशा पद्धतीने ही पहिली घटनादुरुस्ती झाली आणि त्याच्यातनं ह्या ज्या जमिनीच्या संदर्भातले जे कायदे होते विविध राज्य सरकारने केलेले, त्या कलम 31 मध्ये 31(ब) हे परिशिष्ट जोडण्यात आलं आणि हे उपकलम जोडण्यात आलं आणि 9व परिशिष्ट भारताच्या घटनेला जोडण्यात आलं आणि त्याच्यात हे अनाऊन्स करण्यात आलं या पहिल्या घटनादुरुस्तीमध्ये की जे कायदे 9व्या परिशिष्टामध्ये भारताची संसद जोडेल त्या कायद्यांना देशाच्या कुठल्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही. आणि अशा प्रकारे आरक्षणाचे जे कायदे होते SC आणि STचे, त्याच्या संदर्भात या घटनादुरुस्तीत त्या कायद्यांना आव्हान देता येणार नाही हे स्पष्ट झालं. त्याच्यानंतर टेनंट ॲक्ट, त्याच्यानंतर जमीनदारी ॲबोल्युशन ॲक्ट, असे जमिनीच्या संदर्भात जे सगळे कायदे होते हे 9व्या परिशिष्टामध्ये, म्हणजे सुरुवातीला 13 कायदे या 9व्या परिशिष्टामध्ये जोडण्यात आले. आणि ही मूळ या पहिल्या घटनादुरुस्तीची संकल्पना ही होती की जमिनीविषयक आणि अत्यंत महत्त्वाचे विषय जे असतील तेवढेच कायदे याच्यामध्ये जोडले पाहिजे, जेणेकरून सामाजिक सुधारणांच्या कार्यक्रमांना न्यायालयीन खटल्यांचे ब्रेक लागू नये, हा त्याच्या मागचा हेतू होता. आणि परंतु नंतरच्या राज्यकर्त्यांनी आपापल्या सोयीने ही जी 9व्या परिशिष्टाचं जे छोटीशी फट होती ती इतकी मोठी केली की त्याचा आज एक महाद्वार झालेला आहे, इंडिया गेट झाला असं आपण म्हणू शकेल. आज 284 कायदे म्हणजे 13 कायदे अपवाद म्हणून न्यायालयीन कक्षेच्या बाहेर ठेवण्यात आले होते. आज गेल्या 60-70 वर्षामध्ये 284 कायदे, 1995 सालच्या शेवटची तरतूद करण्यात आली त्यानुसार 284 कायदे आज या 9व्या परिशिष्टामध्ये आहे की ज्याला तुम्ही या देशाच्या कुठल्याही न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकत नाही. यातले जवळपास 225 कायदे म्हणजे जवळपास 90% आपण कायदे असं म्हणू शकू, हे कायदे शेत जमीन आणि जमिनीशी संदर्भात आहे, शेतकऱ्यांशी संबंधित आहे. जो देश शेतीप्रधान आहे त्या देशातल्या शेतकऱ्यालाच आपल्यावर अन्याय करणाऱ्या कायद्यांच्या विरुद्ध न्यायालयात जाता येत नाही, ही एक मोठी विडंबना, एक मोठी शोकांतिका हे या पहिल्या घटनादुरुस्तीने, त्याचे भले उद्देश त्या काळात चांगले असतील पण आज निर्माण करून ठेवली आहे ही परिस्थिती आहे. या पहिल्या घटना दुरुस्तीला नुसार भारतामध्ये पुन्हा एकदा जमिनीचं, लोकांकडनं जमीन घेणं आणि त्याचं वितरण करणं हे सुरू झालं. आणि आता एकदा न्यायालयातच जाता येत नाही हे स्पष्ट झाल्यामुळे न्यायालयीन खटले जवळपास थांबले आणि अतिरिक्त जमिनी घेणं सुरू करण्यात आलं. ही अतिरिक्त जमीन घेण्याच्या किंवा या पहिल्याच घटना दुरुस्तीला, त्याच घटना दुरुस्तीनंतर अवघ्या काही दिवसात शंकरी प्रसाद सिंग देव या माणसाने न्यायालयात आव्हान दिलं, सर्वोच्च न्यायालयात. ही ऐतिहासिक खटला आहे, पहिली घटना दुरुस्ती आणि त्याच्यावर त्याला आव्हान देणारा पहिलाच माणूस शंकरी प्रसाद सिंग देव. या शंकरी प्रसाद सिंग देवने अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. पहिला मुद्दा हा होता की मुळात या संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकारच नाही, कारण ही अंतरिम संसद आहे. घटना समितीचं अस्तित्व संपलेलं आहे आणि आता पहिली लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि संसद म्हणजे 2 सभागृह पाहिजे. ही अंतरिम संसद आहे, त्यामुळे याला एकच सभागृह आहे, दुसरं सभागृह नाही आहे. अशा वेळेला 2 सभागृह नसताना आणि ही अंतरिम संसद असताना, ही लोकांनी निवडून दिलेली संसद नाही, आपल्याला कल्पना आहे. मग अशा वेळेला यांना अशा प्रकारची घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही असं मत, असं तर्क देऊन आणि
ही मुळात मूलभूत अधिकार जे आहे की मला न्यायालयात आव्हान देता येईल किंवा माझ्या अधिकारावर अतिक्रमण झाला तर मी त्याच्याविरुद्ध जाऊ शकतो किंवा माझं जे फंडामेंटल राईट आहे प्रॉपर्टीचा त्याच्यावर हा घाला घातला आहे, असे सगळे तर्क देत शंकरी प्रसाद सिंगदेव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली. पतंजली शास्त्री यांच्या नेतृत्वातील 5 सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणी सुनावणी घेतली आणि ऑक्टोबर 1951 रोजी निकाल दिला की ही पहिली घटना दुरुस्ती ही वैध आहे. हा ऐतिहासिक निकाल होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेस सरकार, काँग्रेसचे एकूण स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी जो वेळोवेळी मांडलेले जे शेतीशी संबंधित सुधारणेचे जे कायदे आहेत ते मांडले आणि अशा प्रकारे अशा प्रकारे सरकारला आपलं व्हिजन राबवण्याचा अधिकार आहे, सुधारणा राबवण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये न्यायालय आडकाठी करणार नाही अशी भूमिका घेतली. आणि जरी 2 सभागृह नसलं तरी सध्या जी संसद अस्तित्वात आहे त्या संसदेने ती घटना दुरुस्ती पारित केलेली आहे, त्याच्यामुळे ती अवैध ठरवता येणार नाही अशी भूमिका घेऊन त्या सर्वोच्च न्यायालयाने ही पहिली घटना दुरुस्ती वैध ठरवली. त्याच्यामुळे या पहिल्या घटना दुरुस्तीला रद्द ठरवण्याचे सगळे जे मार्ग होते ते जवळपास बंद झाले. मात्र पुन्हा 10-12 वर्षानंतर राजस्थानमधील सज्जन सिंग या माणसाने पुन्हा या घटना दुरुस्तीला अशाच काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारावर आव्हान दिलं. तेव्हा पुन्हा 5 सदस्यीय खंडपीठ न्यायमूर्ती गजेंद्र गडकर यांच्या नेतृत्वात बसलं होतं आणि गजेंद्र गडकर यांच्या नेतृत्वातील या खंडपीठाने पुन्हा एकदा सर्वोच्च म्हणजे जे पहिली घटना दुरुस्ती आहे ती अगदी योग्य आहे, त्यात काही चुकीचं नाही, त्यात काही बेकायदेशीर किंवा घटनेला तोडमोड केलेला नाही अशा प्रकारचा निकाल दिला आणि ती घटना दुरुस्ती वैध ठरवली. हा एक दुसरा धक्का होता पहिल्या घटना दुरुस्तीच्या विरुद्ध लढणाऱ्या लोकांना. मात्र हे निकाल येत असताना या 5 सदस्यीय खंडपीठाचे एक सदस्य जे स्वतःही महाराष्ट्रातले होते, JR मुधोळकर यांनी एक भविष्यातला आशेचा किरण या देशाला दाखवून दिला आणि त्यांनी आपल्या जजमेंटमध्ये एक डिसेंट नोट टाकली आणि त्याच्यात एक अशी काही शब्द वापरला की ज्या शब्दाने या देशाच्या लोकशाहीला आज टिकवून ठेवलेला आहे. त्याचं स्पष्टीकरण मी पुढे देईल. लढाई शेतकऱ्याची आहे पण ती पुढे लोकशाहीपर्यंत आली. ते कसं तर त्यांनी आपल्या या डिसेंट नोटमध्ये असं लिहिलं की हा निकाल असा होता की देशाच्या संसदेला घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे का आणि फंडामेंटल राईटमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे का. त्याला खंडपीठाने बहुमताने हो असं म्हटलं होतं. मात्र मुधोळकरांनी एक त्यांची नापसंती किंवा त्यांची असहमती दर्शवणारी एक टिप्पणी केली होती. त्याचं म्हणणं असं की संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, फंडामेंटल मूलभूत अधिकारांमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, मात्र घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला मूलभूत आराखड्याला धक्का बसेल अशा प्रकारची घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही असं मत त्यांनी नोंदवलं. आणि हे जे एक वाक्य होतं त्याने या देशाची दिशा बदलली आणि आज देशामध्ये जी लोकशाही कायम आहे त्याचं फार मोठं श्रेय मुधोळकरांच्या एका वाक्याला जातं. पण प्रश्न असा आहे की हे वाक्य आणि ही संकल्पना मुधोळकरांना कुठून मिळाली. तर मित्र ते फार गमतीशीर आहे. पाकिस्तान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नेहमी हुकुमशाही, लष्करशाही, पाकिस्तानमध्ये लोकशाही अस्तित्वातच नाही अशा स्वरूपाची आपल्या मनात एक प्रतिमा निर्माण झालेली आहे. त्यामुळे लोकशाही, त्याच्यानंतर कोर्ट कायदे आणि पाकिस्तान यांचा काय संबंध असा प्रश्न आपल्या मनात अनेकदा निर्माण होतो. मात्र आज भारतामधली लोकशाही ज्या बेसिक स्ट्रक्चर या एका शब्दामुळे जिवंत राहिलेली आहे तो शब्द आपल्याला पाकिस्तानने दिलेला आहे. 1963 साली पाकिस्तानचे चीफ जस्टिस कॉर्नेलियस, आपल्याला आश्चर्य वाटेल पुन्हा एकदा की तसा इस्लामिक राष्ट्र असून सुद्धा पाकिस्तानचे सरन्यायाधीश हे ख्रिश्चन कॉर्नेलियस होते आणि त्यांच्यानंतरचे सरन्यायाधीश हे हिंदू झाले होते. या सरन्यायाधीशांनी त्यावेळेच्या पाकिस्तानच्या राष्ट्रपतीने केलेली घटना दुरुस्ती अवैध ठरवली होती आणि रद्द केली होती. आणि तो निकाल देताना एक ऐतिहासिक शब्द त्यांनी वापरला होता, तो म्हणजे की घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार तुम्हाला भले आहे, पण पाकिस्तानच्या घटनेच्या मूलभूत आराखड्याला, फंडामेंटल स्ट्रक्चर असा शब्द त्यांचा होता,
त्या फंडामेंटल स्ट्रक्चरला हादरा बसेल अशी कुठलीही घटना दुरुस्ती आपण करू शकणार नाही, असा निकाल चीफ जस्टिस कॉर्नेलियस यांनी पाकिस्तानमध्ये दिला होता. मुधोळकर यांनी त्या निकालापासून प्रेरणा घेत त्याचा हवाला देत असं स्पष्ट सांगितलं की भारतामध्ये सुद्धा घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार भले सरकारांना असेल, पण भारताच्या राज्यघटनेच्या मूलभूत आराखड्याला धक्का लागेल अशी घटना दुरुस्ती करता येणार नाही. मात्र अंतिमतः पहिली घटना दुरुस्ती तर मान्यच केली होती सर्वोच्च न्यायालयाने आणि 1964ला हा सज्जन सिंग प्रकार निकाल आला होता. तर त्या प्रकरणात 1954चा हा निकाल आहे. तर तेव्हा त्यांनी 64चा ऑक्टोबर 1964चा त्या निकालात सज्जन सिंग यांचा पराभव झाला आणि मात्र मुधोळकरांनी बेसिक स्ट्रक्चरचं प्रिन्सिपल पहिल्यांदा मांडला. मग 1967 साली पुन्हा एकदा याच घटना दुरुस्तीला आणि या घटना दुरुस्तीच्या अंतर्गत जे कायदे झालेले आहेत, पंजाबमध्ये सुद्धा अशा प्रकारचा भूमी अधिग्रहण कायदा झाला होता किंवा कमाल जमीनदारांना कायदा झाला होता आणि त्याच्यामुळे पंजाबमधील जालंधर येथे राहणारे गोलकनाथ कुटुंब होतं. हेनरी आणि विल्यम्स गोलकनाथ असे 2 भाऊ होते. या 2 भावांच्या मालकीची 500 एकर जमीन होती. मात्र पंजाबच्या कमाल जमीनधारणा कायद्यामुळे त्याच्यातली 90% जमीन ही सरकारकडे जमा होणार होती. या दोघांना फक्त 30 एकर जमीन मिळणार होती आणि बाकीची काही जमीन थोडं बहुत जे लोक अनेक वर्ष वाहत आहेत त्यांना जाणार होती. मात्र बहुसंख्य जमीन ही सरकारकडे जाणार होती सरप्लस होऊन आणि ती सरकार इतरांमध्ये वाटणार होते. त्याच्या विरुद्ध गोलकनाथ कुटुंब सर्वोच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली. हा एक फार महत्त्वाचा भारताच्या इतिहासातला महत्त्वाचा खटला आहे. या गोलकनाथ प्रकरणी 11 सदस्यीय खंडपीठ, ज्याला घटनापीठ म्हणतो आपण, कॉन्स्टिट्यूशनल बेंच, सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केला. या घटनापीठाचे प्रमुख होते के सुब्बाराव. या घटनापीठाने 6-5 अगदी बारीक मेजॉरिटी ज्याला म्हणता येईल अशा बहुमताने निकाल दिला आणि ऐतिहासिक निकाल होता. या एका निकालाने या देशाचं राजकारणच बदललं आणि इंदिरा गांधींवरचा तणाव प्रचंड वाढला. तो निकाल काय होता? तो निकाल असा होता की गोलकनाथ प्रकरणात सर्वोच्च न्यायालय असं म्हणाले की पार्लमेंटला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, मात्र तो अधिकार अमर्यादित नाही. कारण आतापर्यंतच्या सर्व निकालांनी तो अमर्यादित आहे असं म्हटलं होतं. मात्र तो अमर्यादित नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकार, ज्याच्या संपत्तीचा पण अधिकार होता तेव्हा, तो मूलभूत अधिकार बदलण्याचा अधिकार संसदेला कोणत्याही परिस्थितीत केव्हाही नसणार असा स्पष्ट निकाल गोलकनाथ प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला. एवढ्यावरच बोलून सर्वोच्च न्यायालय थांबलं नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जर तुम्हाला जेव्हा लोकांनी घटना समिती स्थापन करून देशासाठी घटना बनवण्याचा अधिकार दिला, तेव्हा देशातल्या जनतेने फंडामेंटल राईट हे आपल्याकडे ठेवलेले आहे, त्याचे अधिकार, ते तुम्हाला बदलण्याचे अधिकार दिलेले नाही. ते तुम्हाला जर बदलण्याचं असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा घटना समिती स्थापन करावं लागेल, घटना समितीला बोलवावं लागेल निवडणुका घेऊन, आणि घटना समितीला फंडामेंटल अधिकार जे आहे संपत्तीचे किंवा आणखी कुठले असेल मूलभूत अधिकार, ते बदलण्याचा अधिकार आहे, संसदेला अधिकार नाही, असा स्पष्ट निर्वाळा 1967 साली गोलकनाथ प्रकरणात दिला न्यायालयाने. या प्रकरणानंतर मात्र त्या काळामध्ये इंदिरा गांधी सत्तेत आल्या होत्या आणि इंदिरा गांधींनी त्यावेळेला अनेक निकाल किंवा अनेक निर्णय त्यांच्या दृष्टीने समाजवादी म्हणता येईल ते राबवण्याचा सपाटा सुरू केलेला होता. या निकालाने त्या अस्वस्थ झाल्या, हादरल्या आणि त्यांनी घटना दुरुस्ती केली. कारण या निकालाने संसद सर्वोच्च की न्यायपालिका सर्वोच्च हा नवा संघर्ष सुरू झाला होता आणि दुर्दैवाने त्यावेळेचे सर्व राजकीय नेते, सर्व विचारधारेचे, हे संसद सर्वोच्च आहे, न्यायपालिकेला आमच्या निर्णयात निकालात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असा स्पष्ट भूमिका घेतली होती. बॅरिस्टर नाथपै यांनी तर प्रायव्हेट मेंबर बिल बांधलं होतं की संसद सर्वोच्च आहे, न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. म्हणजे आपल्याला सांगायचं म्हणजे फक्त इंदिरा गांधी होते असं नाही, तर एवढंच नव्हे, तर ही जी गोलकनाथने जो निकाल दिला होता, तो निकाल घटना दुरुस्ती करून गोलकनाथ प्रकरणाचा हवाला देऊन इंदिरा गांधीने संसदेच्या दोन्ही सभागृहात घटना दुरुस्ती पारित करून घेऊन बदललेला आहे. त्यानंतर असे अनेक जे निकाल होते
बँक नॅशनलायझेशन, 3 खटले असे होते की त्याच्यात त्यांचा पराभव झाला. एक गोलकनाथ प्रकरण होतं की ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने संसदेच्या विरुद्ध निकाल दिला होता, सरकारच्या विरुद्ध निकाल दिला होता, कारण घटना दुरुस्ती शेवटी सरकार करत असतं. मग बँक नॅशनलायझेशन नावाचं एक प्रकरण, आपल्याला माहिती आहे बँकांचं राष्ट्रीयकरण इंदिरा गांधींनी केलं होतं आणि त्याला आव्हान देण्यात आलं होतं कूपर नावाच्या माणसाने, रुस्तमजी कूपर नावाने. तर त्यांनी आव्हान दिलं होतं, त्याला बँक नॅशनलायझेशन केस असं म्हटलं जाते. हे प्रकरण सुद्धा नानी पालखीवाला या विख्यात कायदे पंडितांनी सरकारच्या विरुद्ध लढलं होतं. आणि या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा बँक नॅशनलायझेशन सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवलं, मात्र ज्यांच्या ह्या बँका होत्या त्यांना त्याच्या बदल्यात जो मोबदला देण्यात आला होता तो इतका नगण्य होता की तो मोबदला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आणि तो योग्य देण्याचे आदेश पण दिले. तर हा एक दुसरा पराभव जो आहे इंदिरा गांधींचा झाला. त्याच्यामुळे इंदिरा गांधींनी पुन्हा त्याच्या विरुद्ध घटना दुरुस्ती करून घेतली आणि तो निर्णय सुद्धा फिरवला सर्वोच्च न्यायालयाचा. मग तिसरा निर्णय आला, आपल्याला कल्पना असेल की जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात अनेक संस्थानिक आणि छोटे मोठे राजे होते. त्यांनी भारतात सामील व्हावं म्हणून त्यांना तनके आणि भत्ते, प्रिव्ही अँड पर्सेस असं ज्याला म्हणतात, ते देण्याचं त्यावेळेस वल्लभभाई पटेलांनी मान्य केलं, सरकारांनी मान्य केलं, तसा शब्द दिला. त्यामुळे त्यांना दरमहा पगार आणि भत्ते भारत सरकारकडून दिल्या जात होते. मात्र इंदिरा गांधींनी ही तनके आणि भत्ते रद्द करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार हे तनके आणि भत्ते त्यांनी रद्द केले. त्याला आव्हान नंतर काँग्रेसमध्ये आलेले पण त्यावेळेस काँग्रेसमध्ये नसलेले माधवराव शिंदे, हे स्वतः ग्वाल्हेरचे संस्थानिक किंवा राजे होते, त्यांनी आव्हान दिलं. या प्रकरणात पुन्हा नानी पालखीवालाच त्यांचे वकील होते आणि या प्रकरणात सुद्धा इंदिरा गांधी सरकारचा पराभव झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने हे तनके आणि भत्ते रद्द करणं हे बेकायदेशीर ठरवून हा निर्णय रद्द केला. त्याला पुन्हा इंदिरा गांधींनी संसदेमध्ये घटना दुरुस्ती करून तो निर्णय पुन्हा फिरवला. तर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध इंदिरा गांधी सरकार किंवा संसद असा संघर्ष पराकोटीला पोहोचला होता. त्यावेळेला संसद सर्वोच्च की न्यायालय सर्वोच्च हा वाद शिगेला पोहोचला. इंदिरा गांधींनी अचानक मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या 1971 बांगलादेशचं युद्ध जिंकल्यामुळे तसे त्या लोकप्रियतेच्या शिखराला होत्या आणि त्यावेळेस देशातील सगळ्या प्रमुख 8 राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यावरचा सर्वात महत्त्वाचा विषय होता की आम्ही जर सत्तेत आलो तर देशाची संसद सर्वोच्च राहील, न्यायालय नाही. न्यायालयाला अनाठायी हस्तक्षेप संसदेच्या कामकाज करण्याचा, म्हणजे काँग्रेस असेल, समाजवादी काँग्रेस असेल, त्यावेळेचे जनता पार्टी असेल, या सगळ्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा होता. याबद्दल सर्व राजकीय पक्षांमध्ये एकमत होतं की संसद ही सर्वोच्च न्यायालय नाही. आणि त्यानुसार 2/3 बहुमत घेऊन इंदिरा गांधी सत्तेत आल्या होत्या. आणि आपल्याला कल्पना आहे की 2/3 बहुमत आल्यानंतर सत्ताधीशांच्या डोक्यामध्ये कशी हवा जाते हे आपण सध्या 2/3 बहुमत घेऊन आलेल्या नेत्याकडे पाहून आपल्या लक्षात आलंच असेल. तर अशा पद्धतीने मग विविध प्रकारचे कायदे, या देशाच्या घटनेच्या विरुद्ध जाणारे कायदे नियम बनवण्याचा सपाटा सुरू झाला होता किंवा तसे संकेत देण्यात येऊ लागलेले होते. त्याच वेळेला पुन्हा एकदा केशवानंद भारती नावाचं प्रकरण आलं. आणि या केशवानंद भारती या प्रकरणाचं वैशिष्ट्य असं आहे की कायदेतज्ञ असं म्हणतात की या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यामुळे आज देशामध्ये लोकशाही जिवंत आहे. तर नेमकं काय प्रकरण होतं ते तुम्हाला सांगणार आहे. केशवानंद भारती कोण होता हे गमतीदार प्रकरण आहे. केशवानंद भारती नावाच्या माणसाला भारताचं संविधान, लोकशाही किंवा तिथे होत असलेल्या घडामोडी, इंदिरा गांधीचं राजकारण याच्याशी त्या व्यक्तीला काही देणं घेणं नव्हतं. तो अगदी 20-25 वयोगटातला एक साधा तरुण होता. परंतु वंश परंपरेतनं केरळमधल्या एडनीर मठ याचा तो मठाधिपती होता. आणि या एडनीर मठाचा जो प्रमुख असतो त्याला केरळमधला शंकराचार्य मानलं जातं. म्हणजे त्यांचं जे पूर्ण नाव होतं त्याच्यामध्ये शंकराचार्य हे नाव होतंच. शंकराचार्य थोटकाचार्य केशवानंद भारती असं त्यांचं नाव होतं.
त्यामुळे त्यांना केरळ आणि तामिळनाडूमध्ये एक प्रकारे शंकराचार्य म्हणून त्यांचा सन्मान आहे. त्या मठाचा जो कोणी प्रमुख असेल तर त्या क्षणी अगदी तरुण वयामध्ये वंश परंपरेने वडिलांच्या जागी केशवानंद भारती हे शंकराचार्य झाले होते. आणि या मठाच्या मालकीच्या काही खाणी होत्या, काही तेलघाणी होत्या, अशा स्वरूपाचे काही उद्योग होते की जे केंद्र सरकारने किंवा केरळ सरकारने केलेल्या कायद्यामुळे ते सगळ्या जमिनी आणि त्या उद्योगांचं नियंत्रण, मायनिंगचं वगैरे नियंत्रण, कारण या नव्या परिशिष्टामध्ये मायनिंगशी संबंधित सुद्धा कायदे टाकण्यात आले होते, तर त्याचं सगळ्यांचं नियंत्रण जे आहे ते यांच्याकडे गेलं होतं, केरळ सरकारकडे. आणि त्या सगळ्या जमिनी ज्या आहे त्या केरळ सरकारच्या मालकीच्या झाल्या होत्या. त्याला आव्हान द्यायचं म्हणून केशवानंद भारती यांनी या कायद्याला, केरळच्या कायद्याला आव्हान दिलं सर्वोच्च न्यायालयामध्ये. नानी पालखीवालांच्या ते लक्षात आलं की या खटल्यामध्ये पुन्हा एकदा सरकारला नामोहरम करण्याची शक्ती आहे आणि नानी पालखीवालांनी ते प्रकरण मी स्वतः लढणार असं केशवानंद भारतींना कळवलं. आणि या प्रकरणाचं गांभीर्य इंदिरा गांधी सरकारच्या पण लक्षात आलं, कारण त्या प्रकरणात काही महत्त्वाचे मुद्दे याचिकाकर्त्यांनी मांडलेले होते. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की गोलकनाथ प्रकरणातला जो निकाल होता तो फिरवला होता. त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्या संसदेचे अधिकार डिफाईन करणारा हा कायदा, डिफाईन करण्याची इच्छा किंवा विनंती या याचिकेत करण्यात आली होती. आणि या याचिकेसाठी नानी पालखीवाला यांनी प्रचंड मेहनत केली आणि अतिशय विद्वान माणूस, साहित्य, अर्थशास्त्राचा इतका अभ्यास होता की दरवर्षी ते बजेटवर सुद्धा भाषण द्यायचे, युनियन बजेटवर, आपल्याला कल्पना. आणि सरकारच्या बाजूनं एच.एम. सिरवई हे सरकारच्या बाजूनं मांडत होते. ॲडव्होकेट जनरल त्यावेळेचे नीरन डे होते. आणि सिरवई अत्यंत विद्वान वकील, त्या काळातले भारतातले सर्वोच्च वकील असं मानले जायचे. ते महाराष्ट्र सरकारचे पण 17 वर्ष ॲडव्होकेट जनरल होते. त्यांनी केंद्र सरकारची बाजू मांडायचं ठरवलं आणि नानी पालखीवाला यांनी केशवानंद भारती यांची बाजू मांडायचं ठरवलं. आणि कोणाला कल्पना नव्हती की हा खटला या देशाचा इतिहास आणि लोकशाहीचं रक्षण करणारा ठरणार आहे. जवळपास 68 दिवस या प्रकरणी सुनावणी चालू होती. या प्रकरणी एस.एम. सिक्री हे त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते आणि त्यांनी स्वतःच्या नेतृत्वात 13 सदस्यीय घटनापीठ, कारण गोलकनाथ 11 सदस्यीय होतं आणि त्याच्यामुळे 13 सदस्यीय घटनापीठ त्यांनी स्थापन केलं होतं. आणि त्याच्यासमोर हे सगळं झालं. आणि या घटनापीठाने संसदेचे अधिकार नेमके काय आहे घटना दुरुस्ती करण्याचे याची व्याख्या केली. आणि ही व्याख्या करत असताना 7-6 म्हणजे फक्त एक मताने हा निकाल बदललेला आहे. जर ते एक मत या बाजूने आलं नसतं तर काहीतरी वेगळाच इतिहास देशात घडला असता. कदाचित एकच पक्षाची राजकीय सत्ता वर्षानुवर्षी राहिली असती किंवा आणखी काही प्रकार घडले असते, काही घडू शकलं असतं. तर हा एक मत जो होतं ते होतं जस्टिस एच.आर. खन्ना यांचं. त्यांनी या 6च्या बाजूने आपलं मत 7वं मत म्हणून पारड्यात टाकलं, 6 न्यायाधीशांच्या बाजूने. तर आणि ते पारड्यात टाकताना जस्टिस मुधोळकर ज्यांचा मी तुम्हाला उल्लेख सज्जन सिंग प्रकरणात केलं होतं 1964 साली निकाल देताना, जस्टिस मुधोळकर यांनी पाकिस्तानचे सरन्यायाधीश जस्टिस कॉर्नेलियस यांनी वापरलेली संकल्पना जी होती बेसिक स्ट्रक्चर, ती वापरून असं म्हटलं होतं की बेसिक स्ट्रक्चरला धक्का जाणाऱ्या घटना दुरुस्ती करता येणार नाही संसदेला. त्याचा हवाला दिला आपल्या जजमेंटमध्ये आणि त्यांनी सांगितलं की संसदेला घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार आहे. संसदेला मूलभूत अधिकारामध्ये पण घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार राहतील. मात्र संसदेच्या घटनेच्या मूलभूत आराखड्याला, बेसिक स्ट्रक्चरला धक्का बसणाऱ्या घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार असणार नाही, असा ऐतिहासिक निकाल जस्टिस एच.आर. खन्ना आणि अन्य 6 लोकांनी मिळून दिला. आणि हा ऐतिहासिक निकाल केशवानंद भारती प्रकरण म्हणून ओळखला जातो. त्याच्यामुळे 13 सदस्यीय घटनापीठाच्या या निकालामुळे संसदेला घटना दुरुस्ती करण्यावर प्रचंड मर्यादा आल्या आणि आपल्याला मनमानी वाटेल तशी घटना दुरुस्ती मी करणार असा जो एक राजकीय नेत्यांमध्ये अहंकार निर्माण झाला होता. आम्हाला लोकांनी निवडून दिला आहे, आम्ही लोकांचं नेतृत्व करतो, प्रतिनिधित्व करतो, संसद ही सर्वोच्च आहे, न्यायालय शिकवणारे आम्हाला कोण, या संसदेच्या भूमिकेला केशवानंद भारती या प्रकरणाने आणि त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने हेही स्पष्ट केलं की मूलभूत आराखडा काय आहे. तर त्यांनी सांगितलं की फेडरल स्ट्रक्चर, संघराज्य प्रणाली हा मूलभूत आराखडा आहे. संसदीय लोकशाही
हा घटनेचा मूलभूत आराखडा आहे, तो बदलता येणार नाही. संघ राज्य प्रणाली बदलता येणार नाही, सेक्युलरिझम बदलता येणार नाही. अनेकदा हिंदुत्ववादी म्हणतात की कुठे आहे धर्मनिरपेक्षता, घटनेत कुठंच लिहिलेले नाही. तर 1973चा 24 एप्रिल 1973 हा ऐतिहासिक दिवस आहे या देशाच्या लोकशाहीतला आणि खास करून न्यायालयीन इतिहासातला, की त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सेक्युलरिझम हे या घटनेचं मूलभूत स्ट्रक्चर आहे. अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या की आणि वेळोवेळी घटनेचा मूलभूत स्ट्रक्चर काय आहे हे ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालयांना असेल, हे संसदेला नसणार, हे सुद्धा स्पष्ट केलं. त्या वेळेस न्यायालय त्याची व्याख्या करेल. आणि त्यामुळे एक प्रकारे ही राजकीय नेत्यांची निवडून आलो म्हणून वाटेल ती करण्याची जी मनमानी होती त्याला फार मोठा चाप या निमित्ताने बसला. या केशवानंद भारती प्रकरणानंतर याची खूप मोठी चर्चा झाली, याचे अनेक पडसाद उमटले. या प्रकरणाच्या आधारावर, या निकालाच्या आधारावर महाराष्ट्रातले वामनराव हे पुन्हा एकदा खटल्यात गेले, पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात गेले. वामनराव विरुद्ध महाराष्ट्र सरकार अशा स्वरूपाचा तो खटला आहे. आणि त्यांनी या निकालाच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की ही जी पहिली घटना दुरुस्ती आहे ती सुद्धा बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध आहे, ती बेकायदेशीर आहे. आमच्या मूलभूत अधिकारावर संपत्तीच्या टाच सरकारने आणलेली आहे बेकायदेशीर पद्धतीने. त्यामुळे ती पहिली घटना दुरुस्ती रद्द करण्यात यावी अशा स्वरूपाची, आणि महाराष्ट्र सरकारने त्याला अनुषंगून जे कमाल जमीन धारणा सिलिंग ॲक्टची अंमलबजावणी सुरू केली होती तो कायदा रद्द करण्यात यावा अशा स्वरूपाची विनंती वामनराव यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. 5 सदस्यीय खंडपीठ त्यांच्या या याचिकेवर किंवा घटनापीठ म्हणता येईल ते सर्वोच्च न्यायालयाने नेमलं. त्याचे प्रमुख महाराष्ट्रातले यशवंतराव चंद्रचूड होते. आणि या निकालामध्ये 13 नोव्हेंबर 1980 रोजी त्यांनी वामनराव प्रकरणाचा निकाल दिला. त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की 24 एप्रिल 1973 नंतर जे कायदे मूलभूत आराखड्याला किंवा बेसिक स्ट्रक्चरला धक्का देणारे असतील आणि त्या कसोटीवर उतरणारे नसतील त्या कायद्यांना आव्हान दिल्या जाऊ शकते, भले ते 9व्या परिशिष्टात का असेना, पण त्याला तुम्ही आव्हान देऊ शकता असा ऐतिहासिक निकाल वामनराव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र या प्रकरणात पुढे त्याची फार अंमलबजावणी झाली नाही. अनेक कोर्ट केसेस झाल्या याच्या आधारावर आणि परस्पर विसंगत निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्याच्यामुळे नेमकं वामनराव प्रकरणी जो निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्याची अंमलबजावणी करायची का, कशी करायची, आणि तो निकाल वैध आहे की नाही असे सगळे प्रश्न निर्माण झाले. आणि त्याच काळामध्ये IR कोहलो या तामिळनाडूतल्या माणसाने तिथल्या जन्मम इस्टेट ॲक्ट तामिळनाडूच्या याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. IR कोहलो वर्सेस तामिळनाडू असं हे प्रकरण आहे. आणि त्याच्यावर सुनावणीसाठी 9 सदस्यीय घटनापीठ YK सबरवाल हे त्यावेळचे सरन्यायाधीश होते, त्यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलं होतं. त्यांनी या प्रकरणात सखोल चिंतन करून एक मताने निकाल दिलेला आहे. तो 11 जानेवारी 2009ला, म्हणजे हा या प्रकरणातला सर्वात शेवटचा निकाल आहे. तर त्या प्रकरणात त्याने असं सांगितलं की 24 एप्रिल 1973ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बेसिक स्ट्रक्चर हे प्रिन्सिपल मान्य केले. त्यामुळे भारताच्या जे 9वं परिशिष्ट आहे ते भले पहिल्या घटना दुरुस्तीद्वारे त्यातल्या कायद्यांना आव्हान दिलं जात नसेल असं जरी म्हटलं असेल तरी 24 एप्रिल 1973 नंतर जे कायदे या 9व्या परिशिष्टामध्ये जोडण्यात आलेले आहे त्या कायद्यांना आपण आव्हान देऊ शकता, किंबहुना सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच पुढाकार देऊन अशा कायद्यांची समीक्षा करायला पाहिजे. आणि हे कायदे घटनेच्या चौकटीवर योग्य आहेत का, मूलभूत स्ट्रक्चरला बाधा आणणारे तर नाहीत ना, अशा प्रकारे त्याची चाचपणी केली पाहिजे असा महत्त्वपूर्ण निकाल IR कोहलो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला. महत्त्वाचं म्हणजे तो त्यांच्या कामाचा जवळपास शेवटचा दिवस होता सबरवाल यांचा, कारण त्याच्यानंतर ते रिटायर्डसुद्धा झाले होते. हा निकाल देताना सबरवाल यांनी काही महत्त्वाचं मत मांडलेलं आहे 9व्या परिशिष्टाबद्दल, आणि ते फार महत्त्वाचं आहे. मी आपल्याला ते वाचून दाखवू इच्छितो कारण हा या प्रकरणात आलेला सर्वात शेवटचा निकाल आहे. आणि त्यांनी काय काय म्हटलं आहे ते महत्त्वाचं आहे. मी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या माहितीसाठी वाचून दाखवतो. आर्टिकल 31B म्हणजे पहिली घटना दुरुस्ती करून 31B हे कलम जोडण्यात आलं होतं.
Article 31B only provided restricted immunity, and it seems that original intent was only to protect a limited number of laws. म्हणजे फार मर्यादित कायद्यांना न्यायालयीन आव्हानांपासून किंवा न्यायालयीन चिकित्सेपासून इम्युनिटी म्हणजे संरक्षण देण्याचा मर्यादित हेतू या पहिल्या घटना दुरुस्ती मागे होता. आणि तो केवळ म्हणजे पार्ट 3 ज्याच्यात मूलभूत अधिकारांचा उल्लेख आहे घटनेच्या, त्याला अपवाद म्हणून ही घटना दुरुस्ती करण्यात आली होती. आणि त्यामुळे सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने ही घटना दुरुस्ती वैध सुद्धा ठरवली होती. मात्र ही जी पळवाट आहे ती पळवाट नंतरच्या सत्ताधीशांनी त्याचा इतका मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला, इतकी मोठ्या प्रमाणावर मनमानी केली. हाऊएव्हर द अनचेक्ड अँड रॅम्पंट एक्झरसाइज ऑफ दिस पॉवर, फार कठीण शब्द त्यांनी वापरलाय, कठोर. हाऊएव्हर द अनचेक्ड अँड रॅम्पंट एक्झरसाइज ऑफ दिस पॉवर, द नंबर हॅव्हिंग गॉन फ्रॉम 13 to 284. या अधिकाराचा वापर, नवव्या परिशिष्टात कायदे घालण्याचाच अधिकार आहे, त्याचा इतका बेफाम वापर, बेफामच शब्द वापरावा लागेल, राज्यकर्त्यांनी केला की सुरुवातीला फक्त 13 कायदे या नवव्या परिशिष्टामध्ये होते, ते 284 कायद्यापर्यंत पोहोचले. आपल्याला आश्चर्य वाटेल, अगदी इन्शुरन्सचे कायदे, मायनिंगचे कायदे, आणखी कोणकुठले कायदे ज्याचा जमिनीशी काही संबंध नाही, असे सर्व कायदे या नवव्या परिशिष्टामध्ये ज्या कचरा पेटीत टाकण्यात आले होते की इथं तुम्ही कचरा पेटीत टाकले, याला हात लावू नका. तर गॉन फ्रॉम 13 to 284 शोज दॅट इट इज नो लॉंगर मिअर एक्सेप्शन. आता हा अपवाद राहिलेला नाही, कारण अपवाद 1-2 गोष्टीसाठी असू शकतो, सर्व गोष्टींसाठी असू शकत नाही. द अब्सेन्स ऑफ गाईडलाईन्स फॉर एक्झरसाइज ऑफ सच पॉवर, म्हणजे नवव्या परिशिष्टामध्ये कोणते कायदे टाकावे, कसे टाकावे, याच्याबद्दल कुठलेही गाईडलाईन्स अस्तित्वात नव्हत्या. मनमानी पद्धतीने हे काम चालू होतं. द अब्सेन्स ऑफ गाईडलाईन्स ऑफ एक्झरसाइज ऑफ सच पॉवर मीन्स द अब्सेन्स ऑफ कॉन्स्टिट्युशनल कंट्रोल. याचा अर्थ संविधानिक जे नियंत्रण आहे, राज्यघटनेचं जे नियंत्रण असायला पाहिजे सरकारवर, कारण सरकार हे राज्यघटनेच्या अंतर्गत काम करते. सरकार हे राज्यघटनेपेक्षा मोठी नाही, राज्यघटनेच्या नियंत्रणाखाली, मार्गदर्शनाखाली हे सरकार काम करत असतं. बट द अब्सेन्स ऑफ गाईडलाईन्स फॉर एक्झरसाइज ऑफ सच पॉवर मीन्स द अब्सेन्स ऑफ कॉन्स्टिट्युशनल कंट्रोल विच रिझल्ट्स इन रिस्ट्रिक्शन ऑफ कॉन्स्टिट्युशनल सुप्रिमॅसी. यामुळे काय झालंय की जे राज्यघटनेचं जे सर्वोच्च होतं तेच उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे या नवव्या परिशिष्टाने आणि या 31 पहिल्या घटना दुरुस्तीने. अँड क्रिएशन ऑफ पार्लमेंटरी हेगेमोनी, संसदेची एकाधिकारशाही निर्माण केलेली आहे. अँड अब्सेन्स ऑफ फुल पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू टू डिटरमाइन द कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ऑफ सच एक्झरसाइज. म्हणजे एकीकडे संसदेची हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही या निमित्ताने निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे न्यायालयाला जे रिव्ह्यू करण्याचे अधिकार आहे, पुनरीक्षण करण्याचे अधिकार आहे, चिकित्सा करण्याचे अधिकार आहे, ते या सगळ्या निर्णयाने काढून घेतलेले आहे. असं दुहेरी नुकसान या पहिल्या घटना दुरुस्तीने झालेलं आहे. तुम्ही आश्चर्य वाटेल काय काय कायदे आहे 284 मधले. माइन्स अँड मिनरल्स ॲक्ट, मोनोपोली अँड रिस्ट्रिक्टिव्ह प्रॅक्टिस ॲक्ट, कुकिंग कोल माइन्स, सिख टेक्सटाईल अंडरटेकिंग ॲक्ट, कन्झर्वेशन ऑफ फॉरेन एक्सचेंज अँड प्रिव्हेन्शन ऑफ स्मगलिंग ॲक्ट, एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट, द बॉन्डेड लेबर सिस्टीम. आणि अशा प्रकारचे विविध जे कायदे आहे ते कायदे या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून नवव्या परिशिष्टात नेमण्यात आले होते. आणखी एक महत्त्वाचा त्यांनी मुद्दा मांडला. त्यांनी असं म्हटलं, इफ कॉन्स्टिट्युटेड पॉवर अंडर आर्टिकल 368. आर्टिकल 368 म्हणजे काय की ज्याच्याने घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार संसदेला मिळतात, असे अधिकार देणारा घटनेतलं कलम म्हणजे 368 कलम. The if constituent power under Article 368, the other name for amending power cannot be made unlimited. It follows that Article 31B cannot be so used as to confer unlimited power. तुम्हाला अधिकार दिलेला आहे पण ते अमर्यादित अधिकार असू शकत नाही. Article 31B cannot go beyond the limited amending power contained in Article 368. The power to amend 9th schedule flows from the Article 368. The power of amendment has to be compatible with the limits on the power of amendment. This limit came with the केशवानंद भारती केस. त्यांनी असं म्हटलेलं आहे
की संसदेला घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचे काय मर्यादा असतील, तर ते केशवानंद भारती प्रकरणाने सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. त्या चौकटीच्या बाहेर मूलभूत आराखड्याला धक्का बसेल अशी कुठलीही घटना दुरुस्ती 24 एप्रिल 1973 नंतर करता येणार नाही. आणि जर अशी केली असेल आणि असे कायदे नवव्या परिशिष्टात टाकले असतील तर त्याला संरक्षण न्यायालयीन आव्हानांपासून उपलब्ध असणार नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की 24 एप्रिल 1973 नंतर नवव्या परिशिष्टामध्ये ज्या काही तरतुदी, जे काही कायदे समाविष्ट करण्यात आले त्यांना देशाच्या न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. आता 24 एप्रिल 1973 नंतर किती कायदे समाविष्ट करण्यात आले तर आपल्याला आश्चर्य वाटेल की नवव्या परिशिष्टामध्ये 284 कायदे आहेत. त्यातले 218 हे कायदे 24 एप्रिल 1973 नंतर या नवव्या परिशिष्टात करण्यात आले. याचा अर्थ या 218 कायद्यांना आव्हान दिल्या जाऊ शकतं आणि त्याविरुद्ध लढाईसुद्धा आपल्याला लढता येऊ शकते. अर्थात एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट वगैरे असे जे महत्त्वाचे कायदे आहेत त्यांच्याविरुद्ध फार मोठी लढाई लागली. आता प्रश्न असा आहे की या संदर्भात अनेक घटनातज्ञांनी विचार चिंतन सगळं केलेलं आहे आणि ही लढाई नेमकी कशी लढता येईल याच्याबद्दल पण घटनातज्ञांनी विचार मांडलेला आहे. मुळात आपण जर बघायला गेलो तर खरंच या सगळ्या गोष्टीचा फायदा या खास करून जमिनीच्या संदर्भात झाला का याचं एक विश्लेषण बलदेव सिंग या एक नामांकित घटनातज्ञांनी आपल्या रिसर्च रिपोर्टमध्ये केलेला आहे. त्याच्यात ते काय म्हणतात की हा जो कमाल जमीन धारणा कायदा आहे तो लागू केल्यानंतर देशात 72 लाख एकर जमीन ही अतिरिक्त जमीन ठरवण्यात आली. सरप्लस लँड 72 लाख ही ठरवण्यात आली. यापैकी विविध राज्यातल्या सरकारांनी जवळपास 62 लाख एकर जमीन ताब्यात घेतली. उर्वरित ज्या जमिनी आहेत त्या न्यायालयीन खटल्यामध्ये अजूनही अडकून पडलेल्या आहेत. यापैकी 47 लाख एकर जमिनीचं वाटप झालं लोकांना. आजपर्यंत 47 लाख एकर जमिनीचं वाटप झालं असं बलदेव सिंगांनी त्यांचा जो अहवाल तयार केला आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे. आता ही जी जमीन आहे ती एकूण भारतातली जी पेरणीयोग्य जमीन आहे त्याच्या 11.40% एवढी ती जमीन आहे. आता माहितीच्या अधिकारात महाराष्ट्रातल्या जमिनीबद्दल सुद्धा माहिती घेण्यात आली. तर ती माहिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये 7,25,000 हेक्टर जमीन अतिरिक्त ठरवण्यात आली. त्यापैकी एकर जमीन अतिरिक्त ठरवण्यात आली. त्यापैकी 6,70,815 ही जमीन एकर जमीन ही ताब्यात घेण्यात आली. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही 6,70,815 एकर जमीन महाराष्ट्र सरकारने 1 रुपया पण मोबदला न देता केवळ तुमच्याकडे जमीन जास्त आहे असा ठपका ठेवून, असा आरोप ठेवून म्हणता येईल, गुन्हेगार एका अर्थानं, त्या शेतकऱ्यांची जमीन बळजबरीने काढून घेतली आणि आज शेतकरी द्यायचं द्यायला लागले. त्याचं हे महत्त्वाचं कारण आहे. तर 1972 नंतर त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली. जर आपण जमिनीचा भाव किमान एकरी 10 लाख मानला, अनेक ठिकाणी तर त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण आपण एक सरासरीने एकरी 10 लाख मानला जो त्या माहिती अधिकारात मानण्यात आला होता, तर जी जमीन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडनं तेव्हा घेण्यात आली त्याचं बाजार मूल्य हे 70 लाख कोटी होतं. किती? 70 लाख कोटी. तर ज्या सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची 70 लाख कोटींनी त्यावेळच्या भावानुसार लूट केली, ते आज काही हजार कोटीचं कर्ज दिल्यानंतर त्यांच्यावर उपकार केल्यासारखं, त्यांच्यावर काहीतरी खूप त्यांना काहीतरी त्यांच्यावर फार मोठा आम्ही उपकार केले किंवा आम्ही काहीतरी फार मोठे पैसे खर्च केले अशा स्वरूपाच्या भावनेने लाचार ठरवून शेतकऱ्यांना देणगी दिल्यासारखं, भिकाऱ्याला दान दिल्यासारखं शेतकरी कर्जमाफी करतं. तेव्हा ही आकडेवारी मात्र लपवून ठेवल्या जाते की ह्याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची एकेकाळी 1972 नंतर 70 लाख कोटी रुपयाने लूट झालेली आहे आणि ही लूट फार मोठी लूट आहे. त्या जमिनीचं वाटप 1,39,000 लोकांना करण्यात आलेलं होतं महाराष्ट्रामध्ये. आता प्रश्न असा आहे की ही
शेतकरी विरोधी कायदे आपल्याला कल्पना आहे की हे कायदे फार गंभीर आहेत आणि या कायद्याची जी पुस्तिका आहे अमर हबीब यांनी लिहिलेली आहे, आपण ती जरूर बघावी. शेतकरी विरोधी कायदे किसान पुत्र आंदोलनात आपण सर्वांनी सहभागी व्हावं. दर 19 मार्चला आम्ही एक उपोषण पण करतो साहेबराव करपे यांच्या आठवणीने. तर ह्या शेतकरी विरोधी कायदे ही मराठी इंग्रजी भाषेमध्ये प्रसिद्ध झालेली पुस्तिका. याच्यात हे कायदे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात अमर हबीब यांनी हे कायदे कसे शेतकरी विरोधी आहेत आणि याच्याने सर्वसामान्य शेतकरी कसा देशोधडीला लागतोय, त्यांचे मूलभूत स्वातंत्र्य आपलं कसं नाकारलं जात आहे, याच्याबद्दल सखोल विवेचन आणि विश्लेषण केलेलं आहे. हे पुस्तक आपण जरूर किसान पुत्र आंदोलनाला आपण आपला पत्ता देऊन फोन नंबरद्वारे किंवा फेसबुकवरून आपण हे पुस्तक जरूर मागवावं. मी पुढच्या मुद्द्याकडे येणार आहे की जर आपल्याला या कायद्यांच्या विरुद्ध लढाई लढायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे एक मुद्दा मी मांडतो आणि मग आपल्याला लांबलेलं भाषण मी संपेल की भारताचं जो संविधान आहे त्याचं माझ्या दृष्टीने जर प्राण काही असेल, त्याचे अनेक वैशिष्ट्य आहेत. आपण जसं सांगितलं फेडरलिझम आहे, त्याच्यानंतर विविध कायदे आहेत त्याच्यात, पण माझ्या दृष्टीने त्याचं सगळ्यात मोठं प्राणतत्व जर काही असेल या भारतीय राज्यघटने की ज्या प्राणतत्वावर हे भारतीय संविधान उभं आहे, श्वास ज्याला म्हणता येईल त्या घटनेचा, तो म्हणजे माझ्या दृष्टीने चेक अँड बॅलन्स आहे. चेक अँड बॅलन्स म्हणजे काय, तर मराठीमध्ये ज्याला आपण नियंत्रण आणि संतुलन असं म्हणता येईल. तर सोप्या भाषेत सांगायचं तर राजकीय पक्षामध्ये आपण नेहमी बघतो, आपण सगळे राजकीय की खास करून काँग्रेसमध्ये एक आपण कल्चर बघितलं होतं की एकीकडे विलासरावाचा गट असतो आणि दुसरीकडे मग अशोकरावाचा एक गट उभा असतो. मग त्या दोनही गटांना पक्षश्रेष्ठी ताकद देतात आणि ते दोघं एकमेकावर कंट्रोल ठेवतील, दोघं एकमेकाशी भांडतील आणि जेणेकरून अशा प्रकारे दोघांचंही एकमेकावर नियंत्रण राहील आणि दोघे काय करतायत हे आम्हाला कळत राहील, अशा स्वरूपाने ही सगळी चर्चा होत असते. तर याला आपण म्हणतो चेक अँड बॅलन्स. भारताच्या राज्यघटनेचे 3 महत्त्वाचे अंग आहेत, आपल्याला कल्पना आहे. एक तर लेजिस्लेचर म्हणजे कायदेपालिका, एक्झिक्युटिव्ह कार्यपालिका आणि ज्युडिशरी न्यायपालिका. हे जे 3 पिलर आहे इंडियन डेमोक्रेसीचे, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे, या 3ही पिलरचं एकमेकावर नियंत्रण राहावं अशी प्रकारची रचना भारताच्या संविधानकर्त्यांनी, भारताचं संविधान बनवणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांपासून सर्व भारताच्या संविधानकर्त्यांनी, घटना समितीच्या सगळ्या सदस्यांनी निर्माण करून ठेवलेले आहे. आणि त्यांनी हा एक तत्व मांडलेला आहे की एव्हरी ऑर्गन इज सुप्रीम इन देअर ओन स्पियर. म्हणजे काय की सरकार चालवण्याच्या बाबतीत निवडून दिलेलं जे सरकार असेल ते सर्वोच्च असेल, त्याची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत जी ब्युरोक्रेसी आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, ती सर्वोच्च असेल. ती तिच्या लेवलला काम करत राहील, ते आदेश काढेल, कारवाई करेल, जे काय असेल त्याची अंमलबजावणी करेल. आणि हे जे एक्झिक्युटिव्ह आणि सरकारने आणि संसदेने केलेले कायदे निर्णय आहे ते योग्य आहेत की अयोग्य आहे, कोणावर मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करणारे आहे का, कोणावर अन्याय करणारे आहे का, कोणाला अनड्यू फेवर देणारे आहेत का, याची चिकित्सा करून या दोन्ही अंगावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करेल तर ते सर्वोच्च न्यायालय करेल. पण मग सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश कोणाला नेमायचं आणि उच्च न्यायालयात न्यायाधीश कोणाला नेमायचं, त्यांचे पगार किंवा त्यांना नोकरीवर ठेवायचं की त्यांना काढून टाकायचं, त्यांच्याविरुद्ध प्रस्ताव आणून, हे सगळे अधिकार संसदेला आहे. म्हणजे संसदेचं न्यायालयावर, न्यायालयाचं संसदेवर आणि सरकारवर संसदेचं नियंत्रण, सरकार संसद चालवत, असं सगळं एकमेकाचे तंगडं, सोप्या ग्रामीण भाषेत सांगायचं तर एकमेकाचे तंगडे एकमेकात अडकवून ठेवलेले आहे. आणि अशा स्वरूपाने देशाची लोकशाही उभी आहे, एकमेकात तंगडे घालून चेक अँड बॅलन्सच्या प्रिन्सिपलवर. हे चेक अँड बॅलन्सचं जे प्रिन्सिपल आहे हे प्राण आहे. कारण कोणीही एका मर्यादेच्या पलीकडे मनमानी केलं तर दुसरी बाजू जी आहे, दुसरं अंग जे आहे ते त्याला चाप लावू शकतं. सरकारने मनमानी केलं तर संसद चाप लावू शकते, संसदेने मनमानी केली तर न्यायालय चाप लावू शकतं, न्यायाधीशांनी मनमानी केली तर संसद चाप लावू शकतं. असे सगळे, आणि ब्युरोक्रेसीवर तर संसदेचं पण नियंत्रण आहे, सरकारचं पण आहे आणि न्यायालयांचं पण आहे. तर अशी एक रचना आपण केली होती आणि त्या रचनेला या पहिल्याच घटना दुरुस्तीने फार मोठा हादरा दिलेला आहे. तर मला असं सर्वोच्च न्यायालयाला सांगायचं की जो निकाल आपण दिलाय की बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध जर कुठली गोष्ट असेल 24 एप्रिल 1973 नंतरची, तर ती सुद्धा आपल्याला आव्हान देऊ शकतो. तर माझं तर म्हणणं आहे की जी पहिली घटना दुरुस्ती झाली 2 जून 1951 रोजी, ती मूळच
घटना दुरुस्ती ही या बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध आहे, कारण चेक अँड बॅलन्स हे या घटनेचं बेसिक स्ट्रक्चर आहे आणि त्याच्या विरुद्ध ही घटना दुरुस्ती झालेली आहे. त्यामुळे ही घटना दुरुस्ती रद्द व्हायला पाहिजे. ही घटना दुरुस्ती रद्द करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि याच्यासाठी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने आमचे सहकारी मकरंद डोईजड यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन पण आहे याचिका. अर्थात ती याचिका लढण्यासाठी प्रचंड मोठा खर्च आहे, कारण अनेक घटनात्मक पैलू त्याच्यामध्ये आहे. त्याचे पुरावे द्यावे लागतील, डॉक्युमेंटेशन करावं लागेल आणि देशात कोणाचंही सरकार असलं त्याचे सहजासहजी या 9व्या परिशिष्टाला हात लावू देणार नाही, कारण देशातल्या सत्ताधाऱ्यांचे हित जे आहे, राजकीय हित, खाजगी हित, भ्रष्टाचाराचं मूळ या 9व्या परिशिष्टात दडलेलं आहे, ते संपू देणार नाहीत. अशा वेळेला ही लढाई मोठी आहे. मकरंद डोईजड यांनी स्वखर्चाने आणि काही लोकांनी पैसे उभे करून न्यायालयात केस दाखल जरी केली असली तरी त्यांच्या या लढ्याला आपण सगळ्यांनी पाठबळ देणं आवश्यक आहे. ही लढाई खूप मोठी आहे आणि आपले जे आमदार आहे, आपले जे खासदार आहे, म्हणजे जर उद्या महाराष्ट्र सरकारने आपल्या लेवलला महाराष्ट्रातला कमाल जमीनदारांना कायदा रद्द केला, कारण आज तसंही 54 एकर जमीन कोणाकडे नाहीच, जवळपास नाहीच आहे, त्यामुळे त्या कायद्याचं रिलिव्हन्स संपलेलं आहे. जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करण्याची शिफारस केली, त्याच्यानंतर भूमी अधिग्रहण कायदा रद्द करण्याची शिफारस केली, विधानसभेने संसदेला शिफारस केली जाऊ शकते, किंवा त्यांच्या कक्षेत जे कायदे आहे ते रद्द केले, किंवा फार्मर प्रोड्युसिंग कंपनीला त्या कमाल लँडमध्ये मुभा दिली की तुम्ही जास्त जर शेतकऱ्यांनी एक फार्मर प्रोड्युसिंग कंपनी निर्माण केली तर त्यांना या कमाल जमीनदारांना कायद्यात एक्झम्पशन असेल, कारण कमाल जमीनदारांना कायद्यात लष्कराला एक्झम्पशन आहे, कार्पोरेट कंपन्यांना आहे ते किती एकर जमीन ठेवू शकतात, उद्योगपतींना आहे. तर तशी मग शेतकऱ्यांच्या उद्योग करणाऱ्या फार्मर प्रोड्यूस कंपनींना सुद्धा असं एक्झम्पशन दिलं पाहिजे. याच्यासाठी आमची लढाई चालू आहे. तर आपण आपले आमदार, आपले खासदार यांच्यापर्यंत जाऊन ही जी भारताच्या घटनेवरचा जो कलंक आहे पहिल्या घटना दुरुस्तीचा, तो कलंकच म्हटलेला आहे अनेक लोकांनी, अनेक घटनातज्ञांनी. उपेंद्र बक्षी हे प्रसिद्ध घटनातज्ञ आहेत, त्यांनी तर ही पहिली घटना दुरुस्ती म्हणजे दुसरी राज्यघटना आहे, नेहरूंची राज्यघटना, अशा स्वरूपाची तिरकस शेरेबाजी करून त्या पहिल्या घटना दुरुस्तीला विरोध केलेला आहे. याच्याविरुद्ध अनेक घटनातज्ञांनी लेख सुद्धा लिहिलेला आहे. त्या काळात कदाचित ही घटना दुरुस्ती योग्य त्या राज्यकर्त्यांना वाटली असेल. प्रत्येक काळात एक एक विचार असतो की तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की असं केल्याने, जमिनीचं फेरवाटप केल्याने देशामध्ये विकास होईल, झालाही असेल. परंतु आज ही नववी घटना दुरुस्ती ही शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेला सगळ्यात मोठा गळफास आहे. आणि जोपर्यंत हा गळफास पहिला घटना दुरुस्तीचा दूर होणार नाही तोपर्यंत ही घटना दुरुस्ती जी आहे ती आपल्याला रद्द करून घेता येणार नाही आणि आपल्याला शेतकऱ्यांची लढाई लढता येणार नाही. मी एक शेवटचं उदाहरण देतो आणि माझं भाषण संपवतो. आपण सगळ्यांनीच जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्यावर विना गवाणकरांनी लिहिलेलं पुस्तक वाचलं असेल, मीही वाचले. एक होता कार्वर. त्या पुस्तकात त्यांनी एक सोपं उदाहरण दिलेलं आहे की त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये शेंगदाणा खाण्यावर मनाई होती. शेंगदाण्यात विष आहे असं मानलं जायचं. आणि जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हा त्या काळातला जगातला सर्वश्रेष्ठ कृषीतज्ञ होता, आहार तज्ज्ञ होता. त्याच्यामुळे मी नेमकं काय खाऊ अमुक काळात अशी विचारणा महात्मा गांधी त्यांना पत्र पाठवून करत होते. याच्यावरून तो माणूस किती महान असल्याची कल्पना आहे. स्वतः कृष्णवर्णीय होता आणि कृष्णवर्णीयांच्या विकासासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. आणि तो ज्या भागामध्ये राहत होता टस्कगी, त्या प्रांतामध्ये तेव्हा कापसाची शेती व्हायची आणि जमिनीमध्ये सतत कापूस घेऊन जमिनीतलं नायट्रोजन किंवा नत्र संपलं होतं आणि एक जमिनीतून कापूस वाढणं बंद झालं होतं. त्यामुळे सर्व शेतकरी अशा वेळेला त्यांच्याकडे आले आणि त्यांनी काय करावं अशी विचारणा केली. तेव्हा कार्वर यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, जमिनीमध्ये तुम्ही शेंगदाणा लावा. सर्वांनी शेंगदाणा लावला, भरघोस पीक आलं. जमिनीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन जे म्हणतात बॉटनीच्या भाषेमध्ये, नत्र जमा झालं. आणि मात्र प्रश्न निर्माण झाला की आता या शेंगदाण्याचं काय करायचं, कारण हे विकायला मनाई आहे, कारण अमेरिकेच्या कायद्यानुसार शेंगदाणा ही विषारी पदार्थ होता. सगळ्यांनी येऊन कारवारला शिव्या घातल्या, तुला अक्कल आहे का, तू एवढा मोठा तज्ज्ञ आहे, तुला समजत नाही का की याला मनाई आहे, आम्ही काय करू आता, आम्ही कसं पोट भरू. मग कारवारने एक आठवडा स्वतःला घरात बंद केलं, शेंगदाण्यावर प्रचंड संशोधन केलं आणि टस्कगीमधल्या सगळे प्रसिद्ध वकील, पत्रकार, विचारवंत, लेखक जे कोणी असेल, प्रशासक, त्या सर्वांना जेवायला बोलवलं. आणि त्या सर्वांना कोणाला चिकन खाऊ घातलं, कोणाला स्वीट डिश खाऊ घातल्या, कोणाला मटण खाऊ घातलं. आणि सर्व जेवल्यानंतर सगळ्यांनी त्याची जेवणाची तारीफ केली की चिकन खूप छान होतं. तर एक मोठा खुलासा कारभारने केला की तुम्ही जे काही खाल्लं ते सगळं शेंगदाण्यापासून बनलं होतं. चिकनमध्ये चिकन नव्हतं, मटनमध्ये मटन नव्हतं, ते सगळं मी शेंगदाण्यापासून बनवलेल्या वस्तू आहे. तो कोणाचा विश्वास बसत नव्हता आणि सर्वांना वाटायला लागलं की आता आपण शेंगदाण्याची वस्तू खाली आपण मरणार.
पण त्यांना विश्वास दिला की तसं काही होत नाही, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मग त्यांनी अमेरिकेच्या संसदेला पत्र लिहिलं की मला शेंगदाण्यावरील बंदी उठवण्यासाठी बाजू मांडायची आहे, मला वेळ देण्यात यावा. तर अमेरिकेच्या संसदेने त्यांना मोजून 5 मिनिटाचा वेळ दिला. आणि मग संसदेसमोर ते जेव्हा हजर झाले आणि ते 5 मिनिटं बोलले, तर त्यांचं 5 मिनिटाचं भाषण इतकं प्रभावी होतं की संसदेने त्यांना सांगितलं की तुम्ही आणखी बोलू शकता. मग 45 मिनिटं कारवर त्या शेंगदाण्याची बंदी कशी चुकीची आहे, शेंगदाणा कसा उपयुक्त आहे याच्यावर बोलत होते. आणि 45 मिनिटाला जेव्हा ते भाषण करून खाली बसले, त्यानंतर अमेरिकेच्या संसदेने शेंगदाण्यावरची बंदी उठवणारा निर्णय कायदा केला आणि कारवरमुळे अमेरिकेतल्या शेंगदाण्यावरची बंदी उठली. असं कारवर आपल्यापैकी प्रत्येकाला व्हायचं आहे, आपली बाजू मांडायची आहे. आणि ही जी घटना दुरुस्ती झाली, पहिली घटना दुरुस्ती, आणि शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते आपल्या सगळ्यांना रद्द करून घ्यायचे आहे. धन्यवाद. काही प्रश्न असेल कोणी तो विचारू शकता. कुणाला काही प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये विचारू शकता. काही महत्त्वाचे आत्ता उत्तर देण्यासारखे शक्य असेल तर मी नक्की देईल, अन्यथा मी इथे भाषण थांबवेल. ज्यांना पहिला घटना दुरुस्ती या विषयाचा अभ्यास करायचा असेल सखोल, खास करून कायद्याचे तज्ज्ञ किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक असतील, मागच्या महिन्यात हे पुस्तक आलेलं आहे, 60 स्टॉर्मी डेज. त्रिपुर दमन सिंग यांचं हे पुस्तक आहे. हे आपण जरूर वाचा. पहिली घटना दुरुस्ती या विषयाला वाहिलेलंच हे पहिलं पुस्तक आहे. इतकं सखोल विश्लेषण आतापर्यंत याच्यावर काही पुस्तक असं आलं नव्हतं. पण त्रिपुर दमन सिंग यांनी फार सखोल आणि त्यापूर्वीच्या घटना, राजकीय घटना आणि सगळ्या घटना, जेणेकरून ही पहिली घटना दुरुस्ती आणि त्याचा परिणाम काय झाला याचं विश्लेषण घटनातज्ञ या नात्याने त्रिपुर दमन सिंग यांनी केलेलं आहे. किसान पुत्र आंदोलनाच्या फेसबुक पेजवर आपण येऊन हे पुस्तक मिळवू शकता. अमर हबीब यांच्याशी संपर्क पण सांगू शकता. मला एका जणांनी विचारलंय की संदर्भ मी एक तर दाखवलेलंच आहे, हे 16 स्टॉर्मी डेज. त्याच्यानंतर शेतकरी विरोधी कायदे अमर हबीब यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ द नेशन, ग्रेनविल ऑस्टिनचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी फार सखोल विश्लेषण केलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जर बघितलं असेल की जे विविध न्यायालयीन खटले आहे, त्या खटले आपल्याला गुगलवर उपलब्ध आहे. त्या प्रकरणी आलेले निकाल, सखोल निकाल उपलब्ध आहे. त्याच्यावर छोट्या छोट्या आलेल्या बातम्या पण उपलब्ध आहे. आपण शंकरी प्रसाद सिंग, सज्जन सिंग, गोलकनाथ, केशवानंद भारती, वामनराव आणि आर कोहलो हे जे महत्त्वाचे खटले आहे या प्रकरणात आले. आणखी पण काही खटले आहे, मिनर्वा मिल्स सारखे प्रकरण आहेत या प्रकरणात, किंवा इंडियन नॅशनलायझेशन, बँक नॅशनलायझेशन कायदा आहे त्या प्रकरणाचा अभ्यास आपण करू शकता. या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनेक ऐतिहासिक निकाल दिलेले आहे. तरंग रणवीर यांनी प्रश्न विचारला की जमिनी वाटप का केल्यात त्या काळामध्ये. त्याचं कारण हेच होतं की देशातले 85% लोक भूमिहीन होते. फक्त 15% लोकांकडे जमिनी होत्या आणि 85% लोक भूमिहीन होते. आणि 1935 पासून स्वातंत्र्य आंदोलनामध्ये एक धारणा सर्वांची होती, सर्व राजकीय विचारवंत, लेखक, पत्रकार असतील त्या काळातले आणि राजकीय नेते, की भूमिहीनांना आपण भूमीधारकांकडनं अतिरिक्त जमीन काढून दिली पाहिजे, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लँड असं ज्याला म्हणता येईल, जेणेकरून शेती करणाऱ्या लोकांची संख्या वाढेल, औद्योगिकरणासाठी रॉ मटेरियल मिळेल, उत्पादनाचं मालकीचं साधन लोकांना मिळेल. ही त्यामागची राजकीय विचारसरणी होती आणि त्या सर्वांचीच होती. ती गांधी असो, आंबेडकर असो, का नेहरू असो, डावे असो, उजवे असो, हे सगळ्यांचीच त्यावेळेची ही भावना होती की ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे, खास करून जमीनदारांकडे, त्या जमीनदारांची जमीन काढून ती गोरगरीब भूमिहीन लोकांमध्ये वाटली पाहिजे. आणि तो कार्यक्रम आपल्याला मी सांगितलं की एकट्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,40,000 लोकांना अशा जमिनीचं वाटप करण्यात आलेलं आहे. देशभरात याहून अधिक लोकांना करण्यात आलंय.
मला असं वाटतं आता प्रश्न संपलेले आहे. धन्यवाद. आपण माझा विचार ऐकून घेतलेत त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे.